तर मागील तासामध्ये आपण पातंजली योग दर्शनातील किती सूत्र पाहिली होती? 6 पूर्ण झाले आणि 7व्याचं रिली करून ठेवले फक्त. अच्छा, 7 सूत्रापर्यंत आपण आलो होतो. हो. तर पातंजली योग दर्शन व्यास भाष्यासह आपण पाहत आहोत. पातंजली योग दर्शनाचा आपण इतिहास पाहिला. पातंजली योग दर्शनाच्या पूर्वीची योग सिद्धांताची ग्रंथाबद्दल आपण पाहिलं. उपनिषदातील योग विद्या पाहिली. परत योग दर्शनाचंच सैद्धांतिक जे दर्शन आहे, सिद्धांत पक्ष असणारं जे दर्शन आहे ते म्हणजे सांख्य दर्शन. त्या संबंधी आपण चर्चा केली. पतंजलींच्या ऐतिहासिक कालखंडाबद्दल चर्चा केली. महर्षी व्यासांबद्दल आपण चर्चा केली आणि तदनंतर आपण योगसूत्राला प्रारंभ केला होता. त्यातील प्रथम सूत्र होतं अथ योगानुशासनम. आता योगानुशासन आपण आरंभ करत आहोत. मग यासाठी महर्षी व्यासांनी सांगितलं, अथ हा शब्द अधिकारासाठी आलेला आहे. योगानुशासन नावाचं शास्त्र अधिकृतपणे आरंभ केलं जात आहे. योग म्हणजे समाधी आहे किंवा समाधी म्हणजेच योग होय. ही समाधी प्रत्येक भूमीमधील चित्ताचा धर्म आहे. चित्ताच्या 5 प्रकारच्या भूमी आहेत: मूढ, क्षिप्त, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध. अशा 5 प्रकारच्या भूमी आहेत. परंतु या 5ही भूमीमध्ये समाधी संभवते. परंतु विक्षिप्त भूमीमधील समाधी योग पक्षामध्ये येत नाही किंवा योग म्हणता येणार नाही. समाधी म्हणता येत असेल तरी असं सांगितलं. त्यानंतर मग सांगतात एकाग्र आणि निरुद्ध अवस्थेतील समाधी ही योग संज्ञेला प्राप्त होते. कारण एकाग्र अवस्थेतील समाधीला संप्रज्ञात समाधी म्हणतात आणि ती संप्रज्ञात समाधी 4 प्रकारची असते: वितर्कानुगत, विचारानुगत, आनंदानुगत आणि अस्मितानुगत. बरोबर आहे का? अशा प्रकारच्या 4 प्रकारच्या समाधी असतात, त्या संप्रज्ञात समाधी म्हणतात. आणि ही संप्रज्ञात समाधी ठोसर सर कोणत्या भूमीमध्ये होते? निरुद्ध. आता सांगितलं की एकाग्र मध्ये. एकाग्र. हा, एकाग्र भूमीमध्ये संप्रज्ञात समाधी होते, जी की 4 प्रकारची आहे. आणि निरुद्ध भूमीमध्ये असंप्रज्ञात होते. बरोबर आहे? असंप्रज्ञात. हो. म्हणजे समजून घ्या. कन्फ्युजन नका हो. ठीक आहे, कळालेलं आहे. बोलण्यामध्ये चुकलेलं आहे, मला कळालं. ठीक आहे. तर दोन्ही अवस्थेतील समाधी का म्हणायची? तर सांगितलं त्या एकाग्र अवस्थेतील जी समाधी आहे, जी संप्रज्ञात समाधी म्हणली जाते, तर त्या समाधीचं वैशिष्ट्य असं आहे, ते काय करते तर सद्भूतम अर्थम प्रद्योतयती, ते प्रकाशित करते, वस्तूच्या खऱ्या स्वरूपाला प्रकाशित करते. कोणती समाधी? संप्रज्ञात, जी की एकाग्र भूमीमध्ये होते. बरोबर आहे? तदनंतर आणखी काय करते तर ते शिनोती क्लेशान, म्हणजे क्लेशाला नष्ट करते. आणखी काय करते? कर्मबंधनानी श्लथयती, कर्माच्या बंधनांना शिथिल करते. कोणती भूमी? एकाग्र अवस्थेतील. कोणती? संप्रज्ञात समाधी. किती प्रकारची असते? 4 प्रकारची असते. कोणत्या भूमीमध्ये असते? एकाग्र भूमीमध्ये. तिचं नाव काय आहे? संप्रज्ञात. तिचे प्रकार किती आहेत? 4. तर्क, विचार, आनंद, अस्मितानुगत 4 प्रकारची समाधी आहे. 4 समाधी आपण सांगत आहोत. कशी आहे ते? तर ती वस्तूचं स्वरूप दाखवते, प्रकाशित करते. बरोबर आहे? दुसरं काय करते? क्षिणोती क्लेशान, म्हणजे क्लेशाला क्षीण करते. क्लेश माहिती आपल्याला 5 प्रकारचे क्लेश असतात. दुःखांना नष्ट करते असं म्हणा. परत कर्मबंधनांना काढून टाकत नाही, शिथिल करते, म्हणजे गाठ शिथिल करते, ढिली करते. कशाची गाठ? कर्मबंधनाची गाठ. आणखी काय करते? निरोध अभिमुखम करोती, म्हणजे विरुद्धावस्थेकडे, असंप्रज्ञात समाधीकडे प्रवर्तित करते किंवा संप्रज्ञात समाधी साक्षात्कार करून देते. कोणती समाधी? संप्रज्ञात समाधी. कोणती? एकाग्र भूमीमधील. कोणती? 4 प्रकाराची. ठीक आहे, असं झालं. आणि त्यानंतर मग हे पुढे सांगितलं जाईल असं सांगतात व्यासजी.
आणि सर्ववृत्ती निरोध रूपी एक समाधी असते, सर्ववृत्ती निरोध रूपी समाधी असते, आणि त्या समाधीचंच ध्येय काय आहे, योग दर्शनाचं ध्येय तेच आहे. आणि ती समाधी कसली म्हणली जाते, धर्ममेध. धर्ममेध. इथं धर्मवेद नाही आलं, असंप्रज्ञात. असंप्रज्ञात समाधी म्हणजे त्याला असंप्रज्ञात समाधी असं म्हटली जाते. पहिल्या सूत्राचं पाहत होतो आपण. आता पुढे आहे धर्मवेदी. असं वैशिष्ट्य आपण संप्रज्ञात समाधीचं पाहिलं बरं का. संप्रज्ञात समाधी 4 प्रकारची असते, एकाग्रवस्थेमध्ये, एकाग्र भूमीमध्ये असते. आणि आता सर्व वृत्ती निरोध रूपी जी समाधी असते तिचं नाव आहे असंप्रज्ञात समाधी. असं वर्णन पहिल्या सूत्राच्या भाष्यामध्ये आलं, बरोबर आहे. आता त्यानंतर मग काय विषय येतो, दुसरं सूत्र म्हणजे ते योगाची व्याख्या करणार. तर ते सूत्र दुसरं आहे सूत्र, ते आपण वाचून पाहूया. योग चित्तवृत्ती निरोध, योग सूत्र आहे. म्हणजे योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध होय. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध होय. मग यामध्ये सुद्धा सर्व शब्दाचा अर्थ सांगितला, धर्ममेध समाधी सांगितली, इथे सांगितले बरं का. धर्म ज्ञान वैराग्यो ऐश्वर्यगम भवती, म्हणजे सत्वाचा आधिक्य असताना काय असतं, रजाच्या आधिक्य असताना काय होतं, हे विषय झालेला आहे आपला, बरोबर आहे. परत सांगायला नकोय ना, नको, काही गरज नाही, झाले आपलं 2 दिवस झालं होतं ते. त्यानंतर मग पुढे सांगतात, काय सांगतात, ज्यावेळेस ज्यावेळेस चित्तवृत्ती निरोध असते त्यावेळेस दृष्ट्याची स्थिती कशी असते हे सांगण्यासाठी तिसरं सूत्र सांगितलेलं आहे, त्याचं नाव आहे तदा. ते सूत्र असं आहे, कसं, तदा द्रष्टुः स्वरूपे अवस्थान. ते त्यावेळेस दृष्ट्याची स्थिती कशी असते, तर तो दृष्टा स्वरूपात असतो, स्थित असतो. म्हणजे स्वरूप प्रतिष्ठा तदानीम चितिशक्तिर्यथा, म्हणजे असंप्रज्ञात समाधीच्या योगाने अवस्थेत पुरुष आपल्या स्वरूपात प्रतिष्ठित असतो असं सांगितलं आहे. भाष्यकारांनीही फार भाष्य केलेलं नाही यावरती. त्यानंतर मग पुढील सूत्रामध्ये आता काय सांगत आहेत, विषय काय आला, योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध आहे. चित्तवृत्ती निरोधकाली दृष्टा स्वरूपात असतो, एवढं कळालं. मग ज्यावेळेस चित्तवृत्ती निरोध नसतो, ज्यावेळेस असंप्रज्ञात समाधी नसते, त्यावेळेस दृष्टा कुठं असतो, त्यावेळेस दृष्ट्याची स्थिती कशी असते, यासाठी चौथ्या सूत्रामध्ये पतंजली सांगतात, वृत्तिसारूप्यम इतरत्र असते वृत्तिसारूप्य, कुठे कुठे असतं. मग यासाठी पुन्हा मग सांगतात पुढील सूत्र. पुढे सांगतात, वृत्तयः पंचतयः क्लिष्टाः क्लिष्टाः, म्हणजे वृत्ती 5 प्रकारच्या आहेत आणि त्या क्लिष्ट आणि अक्लिष्ट आहेत. क्लिष्ट म्हणजे बंधनात पडणाऱ्या, अक्लिष्ट म्हणजे बंधन सोडण्यास मदत करणाऱ्या. म्हणजे क्लिष्ट म्हणजे क्लेशधारक, अक्लिष्ट म्हणजे क्लेश मुक्त करणाऱ्या. आलं लक्षात. पण 5ही प्रकारच्या वृत्ती आहेत आणि त्या क्लिष्ट आहेत, अक्लिष्ट आहेत, हेही आपण पाहिलेलं आहे. पुढे मग सांगतात, विषय काय, तो कुठून सुरू झालाय विषय आपला, योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध आहे. मग काय त्याच्यात किती पद आलेले आहेत, योग म्हणजे चित्त वृत्तीचा निरोध, चित्त वृत्ती आणि निरोध. चित्त काय आहे, वृत्ती काय आहे आणि त्याचा निरोध काय आहे, हा विषय येतो. मग चित्त काय हे पण भाष्यकारांनी सांगितलं, अयस्कांत म्हणण्यासारखं आहे, बरोबर आलाय ना विषय संध्याताई. अपेक्षा तुमच्याकडून आहे, आता तुम्ही सांगितलं हो तर म्हणावं लागेल ना, साक्षीदार तर पाहिजे की कोण, सांगितलंय म्हणायला. तर
नाहीतर सांगितलं नाही म्हणतील, काय करावं, साक्षीदार तर पाहिजे म्हणून कॅमेरा चालू करा म्हणतो मी. म्हणजे हो सांगितलंय म्हणे, अयस्कांत मण्यासारखं असतं. अयस्कांत म्हणी म्हणजे चुंबक असतो, बरोबर आहे. लोह चुंबक चुंबक काय करतं, सारखं. चिकटतं. तसं काय आहे, चित्त आहे. चित्तात चित्त. सत्वगुण असणारे 3 गुण असणार कारणाने सत्वगुण प्रधान आहे मात्र. तर त्यामुळे काय करतो, ते भाषित व्हायला लागतं. ते चैतन्य असल्यासारखं भाषित व्हायला लागतं, बरोबर आहे. आणि चिकटून राहतं आणि भाषित व्हायला लागतं. ज्याची संगती प्राप्त झाली तसंही भाषित व्हायला लागतं. स्फटिकासारखं, ते पुढे सांगणार आहेत आणखी. स्फटिकासारखं, स्फटिकाला रंग नसतो, परंतु जसा रंगाचं कापड जवळ किंवा वस्तू असेल त्याप्रमाणे रंग दिसायला लागतो. उदाहरणार्थ आपण पाहू, काचेला रंग असतो का, नाही. काचेच्या बाहेर जो रंग दिसेल तो काचेतून प्रकाशित होतो, बरोबर आहे. मग काच हिरव्या रंगाची, निळ्या रंगाची, लाल रंगाची. पाण्याचा सुद्धा रंग असतो का, नसतो. पाणी गढूळ आहे म्हणजे पाणी गढूळ नाही, पाणी बेरंगच आहे. पाण्यात मातीमुळं रंग दिसतोय, बरोबर आहे. जर निळ्या भांड्यात पाणी ठेवा, पाणी निळं भोर दिसायला लागलं, निळं नाही, भांड निळं आहे, पाण्यातून ते प्रगट दिसायला लागलं, ते प्रकाशित व्हायला लागलं, ठीक आहे. असो, अशा प्रकारचं चित्त आहे. मग वृत्ती सांगितली. वृत्ती काय आहे, वृत्ती कशी बनते, संस्कार आणि वृत्ती, हे पण विषय झाला आपला, बरोबर आहे. हेही झाला होता, संस्कार काय आहेत आणि वृत्ती काय आहे. वृत्तीचा हा कसा सुरू होतो, संस्कारापासून होतो. संस्कारापासून वृत्ती बनते, वृत्तीपासून संस्कार, संस्कार वृत्ती, संस्कार वृत्ती, बरोबर आहे. अशा प्रकारचा संस्कार भाग काय असतो, कर्म आपण करतो. कर्माचे 2 भाग सांगितले होते. हा विषय खूप विस्ताराने झाला होता. 2 भाग, एक संस्कार आणि एक फलभाग. फलभाग आपल्याला प्राप्त होणारी परिस्थिती, आणि संस्कार भाग म्हणजे स्फुरणा, पूर्ण. मला असं का वाटायला लागलं, वाटतंय संस्कार आहेत कारण, बरोबर आहे. रोज वाटतंय पहाटे उठाव, पहाटे उठाव रोज म्हणतो, संध्याकाळी झोपण्यापूर्वी उठाव म्हणतो, पण संस्कार आडवे येतात, उठू देत नाहीत, सवय पडली आहे. आयला का लक्षात, याला संस्कार म्हणायचं, बरोबर आहे. फल वेगळं आणि संस्कार वेगळे. परंतु त्या संस्कारातून वृत्ती निर्माण होते, आणि त्या वृत्तीच्या योगाने कर्म घडतं. आणि कर्म कसलं घडतं, पाप किंवा पुण्यात्मक किंवा मिश्र घडतं, बरोबर आहे. आणि त्यामुळे त्याचं फलही प्राप्त होतं. आणि सतत सतत चित्त मध्ये संस्कार साठलेले असतात, त्याद्वारे मग हे जन्म मरणाचं चक्र चालू आहे. मग काय सांगत आहेत, काय सांगायचं होतं आपल्याला, मग ही वर्णन सुरू झालं चित्ताचं आणि वृत्तीचं. वर्णन कशाचं सुरू झालंय, विषय सुरू झालाय, योग म्हणजे काय, योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. मग चित्तवृत्तीचा निरोध म्हणलं की चित्त काय आणि वृत्ती काय, निरोध काय. निरोध असताना काय असतं, स्वरूपी अवस्थानम. निरोध नसताना काय असतं, वृत्ती सारूप्यम इतरत्र. इतरत्र म्हणजे कुठं असतं, मग म्हणजे 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. मग 5 म्हणजे कोणकोणत्या वृत्ती आहेत, कसा विषय लांबला, बरं का. सूत्र लक्षात ठेवायचं सांगतोय, गुंफतोय मी आता, बरं का. कोणकोणत्या वृत्ती आहेत, मग म्हणले आता 7व्या सूत्रामध्ये ते सांगत आहेत. आलं लक्षात, का बरं विषय रंगलाय, योग चित्त वृत्ती निरोध. योग चित्त वृत्ती निरोध म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध. चित्ताला वृत्ती असतात, मग कोणकोणत्या वृत्ती आहेत यासाठी आता नाव सांगत आहेत. 7वं सूत्र काय सांगत आहे, प्रत्यक्षानुमानागमा प्रमाणाने. प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम म्हणजे शब्द, आपण दर्शनामध्ये पाहिलेलं आहे ते. आगम म्हणजे काय, तर ह्या 3 प्रकारचे प्रमाण वृत्ती असते. म्हणजे एकच वृत्ती आहे. 5 वृत्तीतली पहिली वृत्ती कोणती आहे, प्रमाण वृत्ती. आणि ही प्रमाण नावाची वृत्ती 5 प्रकारची असते. 3 प्रकार, 3 प्रकारची असते. हेच म्हणजे काय म्हणतोय हे ऐकत आहेत का वाटलं मला. म्हणजे वृत्ती 5 प्रकारची असते, परंतु त्यातील प्रमाण वृत्ती 3 प्रकारांनी वर्गीकृत केलेली आहे. आलं लक्षात. मग आहे, जागे आहेत, जागे आहेत. कोणी सांगेल का नाही वाटलं मला, म्हणून थांबलो होतो मी, वाट बघत होतो. तर 3 प्रकारची वृत्ती आहे. त्याला प्रत्यक्ष वृत्ती, प्रत्यक्ष प्रमाण वृत्ती, अनुमान प्रमाण वृत्ती आणि आगम प्रमाण. म्हणजे आगम म्हणजेच शब्द, म्हणजेच शब्द, त्यालाच आप्तवाक्य. अशा प्रकारची वृत्ती असते. ठीक आहे, हे ह्याचं भाष्य झालंय का, नाही ना, ठीक आहे. भाष्य वाचूया. मग आता इथून भाष्य याचं वाचून घेऊ आणि पुढे जाऊया. ह्या सगळ्यांकडेच पुस्तकं आहे असं समजून आपण वाचत आहोत. सगळ्यांनी पुस्तकं पाहायचं आहेत, स्क्रीनवरती आपण काही घेतलेलं नाहीये. तर
प्रत्यक्ष अनुमान आगम हा प्रमाणाने प्रत्यक्ष अनुमान आगम हे प्रमाण वृत्तीचे स्वरूप आहे. अर्थात म्हणजेच प्रत्यक्ष अनुमान व आगम हे 3 प्रकारची वृत्ती असते. ठीक आहे. पुढे सांगतात भाष्यकार, इंद्रिय प्रणाली कया चित्तस्य बाह्य वस्तू परागात चित्त बाह्य वस्तू परागात तद्विषया सामान्य विशेषात्मनोर्थस्य विशेषावधारण प्रधान वृत्ती ही प्रत्यक्षम प्रमाणम. प्रत्यक्ष सांगितलं. आता पुढे फलम अविशिष्ट पौरुषेयश्चित्त वृत्तिबोध बुद्धेः प्रतिसंवेदी पुरुष इत्युपरिष्टाद उपादिश्यामः. अनुमेयस्य तुल्यजातीष्वनुवृत्तो भिन्नजातीयभ्यो व्यावृतः संबंधो यस्तद्विषया सामान्यावधारण प्रधाना वृत्तिर अनुमानम. यथा देशांतर प्राप्तेर्गती मच्चंद्र तारकम चैत्रवत झालं होतं. विंध्यश्चा प्राप्तिर्गती झालं होतं. आप्तेन अताप्त म्हणजे शब्दपरम आप्तेन दृष्टोनुमितो वार्थाः परत्र स्वबोध संक्रांतये शब्देनोपदिश्यते शब्दात् तदर्थ विषया वृत्तिः श्रोतुरागमः यस्या श्रद्धेयार्थो वक्ता न दृष्टानुमितार्थाः स आगमः प्लवते मूलवक्तरी तो दृष्टानुमितार्थे निर्विप्लवः स्यात्. काय सांगितलं होतं हे पाहिलं होतं आपण. हे पाहिलं होतं भाष्य, तरी पण पाहूयात परत एकदा. काय म्हणलंय, इंद्रियाद्वारे चित्ताला बाह्य वस्तूशी संपर्क झाल्यामुळे विषयाची प्रामुख्याने सामान्य विशेषात्मक पदार्थाच्या विशेष धर्माचा निश्चय करणारी वृत्ती प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्यक्ष प्रमाण वृत्ती म्हणजे काय आहे, इंद्रियाद्वारे चित्ताचा बाह्य वस्तूशी संपर्क झाल्यामुळे त्या विषयाची प्रामुख्याने सामान्य विशेषात्मक पदार्थांच्या विशेष धर्माचा निश्चय करणारी वृत्ती प्रत्यक्ष प्रमाण म्हटली जाते. अर्थ कळाला का? असा आहे. आता इंद्रिय विषय आपण खूप पाहिले, आता काही सांगण्याची गरज नाही. पण इंद्रियाद्वारे चित्त काही चित्ताने पाहतं का? नाही. इंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक इत्यादी किंवा त्वचा याद्वारे चित्त काय करायला लागतं, बाह्य वस्तूशी संपर्क करतो आणि सामान्य किंवा विशेषात्मक पदार्थाच्या विशेष धर्माचा निश्चय करणारी वृत्ती याला प्रत्यक्ष वृत्ती म्हणायचं. ठीक आहे. प्रत्यक्ष प्रमाण वृत्ती समान रूप असणारा पौरुषेय बोध प्रत्यक्ष प्रमाणाचे फळ आहे. पुरुष बुद्धीत उतरलेल्या चित्राचा अनुभव करणारा असतो ते पुढे सांगितले जाईल असं सांगतात. आणि अर्थ करणाऱ्यांनी सूत्र दिले 4:22. बरोबर आहे. चित्तेर प्रति संक्रमाय, बरोबर आहे. सूत्र सांगितले 4थ्या पादातील 22वे सूत्र. हे आपल्याला पुढे पाहता येईल असं सांगतात. परत पुढे अनुमेयाच्या, आता अनुमान प्रमाणाबद्दल सांगतात. हे प्रत्यक्ष सांगितलं. अनुमेयाच्या तुल्य जातीय वस्तूमध्ये अनुवृत्त व भिन्न जातीय वस्तूने व्यावृत्तचा जो संबंध आहे त्याला विषय बनविणारी पदार्थाच्या सामान्य धर्माला मुख्य रूपाने दर्शविणारी वृत्ती अनुमान प्रमाण आहे. मग आता त्याला उदाहरण दिलेलं आहे. आता शब्दाचा तर अर्थ कळाला नाही, काय म्हणलेले कळालं नाही. आता उदाहरणाने कळेल. काय सांगतात उदाहरणार्थ, जशी एखादी वस्तू एका प्रदेशात असून कालांतराने दुसऱ्या प्रदेशात दिसेल तर त्यावरून हे जाणता येते की त्या वस्तूमध्ये गती आहे. बरोबर आहे. म्हणजे गती वस्तू इकडे तिकडे जाऊ शकते बाबा. आणि जसे तारे एका स्थानी दिसतात व कालांतराने इतर देशातही दिसतात, त्यामुळे चंद्र ताऱ्यांना गती आहे हे कळतं. 37 सर म्यूट करा ना. हा, गती आहे सिद्ध होते. तसे चैत्र नावाच्या व्यक्तीला गती आहे हे सिद्ध होते. त्याप्रमाणे विंध्य पर्वत एका स्थानी दिसतो तर तसा दुसऱ्या स्थानापासून दिसत नाही, त्यामुळे काय कळतं, त्याला गती नाही. आलं लक्षात? म्हणजे अनुमान म्हणायचे याला. अनुमान प्रमाणाने हे जाणलं जातं. आता शब्द प्रमाण वृत्तीबद्दल सांगतात. आप्त लोकांकडून प्रत्यक्ष किंवा अनुमानाने जाणलेला पदार्थ किंवा विषय आहे दुसऱ्याला देण्यासाठी शब्दाद्वारे उपदेश केला जातो. आप्ताच्या त्या शब्दाने श्रोत्याची पदार्थाविषयी जी वृत्ती आहे ती श्रोत्यासाठी आगम प्रमाण आहे. ज्या आगमचा वक्ता श्रद्धा ठेवणं योग्य नसेल व ज्या वक्त्याने प्रत्यक्ष किंवा अनुमानाने एखाद्या पदार्थाला जाणले नसेल तो आगम प्रमाणाच्या स्तरावरून घसरतो. मूळ वक्त्याकडून ज्याने पदार्थाचे स्वरूप प्रत्यक्ष किंवा अनुमानाने प्रमाणाने जाणलेले आहे अशा सत्यवचना वक्त्याचे वचन प्रमाणाच्या श्रेणीहून घसरत नाही. याचा अर्थ आपण पाहिला होता. म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय, स्वतः मी डोळ्याने पाहिलंय, लोकांनी काय सांगायची गरज आहे असं म्हणतो आपण.
मी मी माझ्या माझ्या डोळ्याने पाहिलंय, बरोबर आहे. कोणी म्हणलं मग आता डोळ्याचा विषय नका, कारण डोळ्यानंच कळतं प्रत्यक्ष असं वाटेल, बरोबर आहे. पाणी गरम आहे, हो. पाणी गरम आहे. कोण म्हणते थंडगार आहे पाणी, म्हणलं माझ्या हाताने पाहिलंय, माझ्या त्वचेला भाजलेलं आहे, म्हणजे प्रत्यक्षाद्वारे. आलं लक्षात. किंवा आणखी अनुमानाने. आता अनुमान कसं असेल, नाही नाही मला दिसतंय काय, वाफ दिसते, गरम पाणी जाणवले का, नाही, वाफा जायला लागल्यात, मला हात बुडवायला होतं, मारून घालायचं का, मला त्रास द्यायचा का, मुद्दाम सांगतोय. उकळलेलं पाणी आहे आणि हात घालायला सांगतोय, मला कळतंय ना पाणी उकळलेलं आहे. कसं कळालं, हात घातला होता का, नाही, पाणी अंगावर टाकलं होतं का, नाही, कसं कळालं, वाफा यायला लागल्या त्याच्या, म्हणजे वाफा येतात हे अनुमानाने कळालं. आलं लक्षात. अगोदर प्रत्यक्षाने कळालं. डोळ्याविषयी सोडून दुसरा विषय सांगतोय मी, कारण प्रत्यक्ष असं वाटतं की डोळ्यात पुढे असणाऱ्या वस्तूला प्रत्यक्ष मानायचं, असं नाही, तर इंद्रियाद्वारे प्रत्यक्ष. ठीक आहे. आता इंद्रियाद्वारेच अनुमानाद्वारे गरम पाणी आहे हे कळालं, ह्याला म्हणायचं अनुमान प्रमाण. आणखी आता असं आहे की गरम पाणी आहे हे, बरं का, हे न बघितलेला, न स्पर्शाने अनुभव घेतलेला, न प्रत्यक्षाद्वारे, न अनुमानाद्वारे जर कोण सांगायला लागला पाणी गरम आहे, तर ते काय घसरतो, कशावरनं घसरतो, प्रमाण नावाच्या संज्ञेपासून तो घसरतो, बरोबर आहे ना. शब्द असा आहे, घसरतो म्हणजे काय, त्याला प्रमाण म्हणायचं नाही, शब्द प्रमाण त्याला म्हणायचं नाही. परंतु शब्द प्रमाण कुणाला म्हणायचं, की कदाचित संध्याताईंनी पाणी हात घालून पाहिलंय आणि चटका बसलाय संध्याताईंना, आणि त्या मुलाला म्हणतात की पाणी खूप कडक आहे, थंड पाणी टाकून वापर कर, आंघोळ नको करू, बरोबर आहे असं म्हणलं. मग कसलं तुमचं वाक्याला काय म्हणायचं, आप्त वाक्य, त्यालाच काय म्हणायचं, शब्द प्रमाण, त्यालाच म्हणायचं आगम प्रमाण, बरोबर आहे. कारण कसं काय, त्याला का बरं म्हणायचं, स्वतः अनुभवलंय आणि मग ते सांगतायत, म्हणून त्याला आप्तवाक्य आगम प्रमाणाच्या श्रेणीमध्ये येतं. परंतु असं पाहूया की तुम्ही हात घालून पाहिलेलंच नाही. आणखी दुसरं एक उदाहरण, हात घालून पाहिलेलं नाही, त्वचेला स्पर्श पोळलेलं तुम्हाला नाही, परंतु तुम्ही पाहिलंय, काय पाहिलंय, वाफा यायला लागलेल्या, बरोबर आहे. पाण्यामध्ये खूप भरभर भरभर वाफा जायला लागल्यात, मग आपल्याला प्रमाण कळतं, आपण रोज पाहिलेलं आहे, जन्मापासून पाहिलेलं आहे, बरोबर आहे. मग तुम्ही काय म्हणायला लागलात, नको हात घालू नको, बरं पाणी खूप कडक आहे, मग ह्याला शब्द प्रमाण म्हणायचं का, का अनुमान प्रमाण, अनुमान प्रमाणाद्वारे जाणून शब्द प्रमाणाद्वारे सांगत आहे. आलं लक्षात. हेच विचार मला समजवायचं होतं, काय प्रत्यक्ष प्रमाणाने जाणलंय आणि शब्द प्रमाणाने सांगत आहे. आलं लक्षात. एक पहिली गोष्ट कशी आहे, प्रत्यक्ष प्रमाणाने जाणलंय, पोळलंय, आणि दुसऱ्याला सांगत आहे ते शब्द प्रमाण झालं. दुसरं काय झालं, अनुमान प्रमाणाने जाणलंय, तुम्ही अनुमान प्रमाणाने जाणले, तुम्हाला पोळलेलं नाही, वाफाद्वारे तुम्ही तर्क केला, बरोबर आहे, आणि पाणी उकळलेलं आहे असं सांगितलं, ते सुद्धा शब्द प्रमाण श्रेणीमध्ये येतं. बजाजताई म्यूट करा, दीपालीताई मीच करतो. ठीक आहे. काय होतं, एक प्रत्यक्षाद्वारे जाणून शब्दाद्वारे सांगणं, हे पण प्रमाण असतं. अनुमानाद्वारे जाणून शब्दाद्वारे सांगणं, हे सुद्धा शब्द प्रमाण वृत्तीमध्ये येतं. आलं लक्षात. मग शब्द प्रमाण वृत्तीवरून कोण घसरतं, तुम्ही डोळ्यानं पण पाहिलेलं नाही, अनुमान पण घडलेलं नाही, प्रत्यक्ष पण अनुभव नाही, पण तुम्ही उगाच म्हणत आहेत की पाणी खूप उकळलेलं आहे, हे शब्द प्रमाण होतं का, नाही. म्हणजे याला शब्द प्रमाण म्हणायचं नाही. माधवीताई तुम्ही आता चालात, बरोबर आहे. प्रमाण कशाला म्हणायचं हे सांगतोय, बरोबर आहे. म्हणजे जे प्रत्यक्ष अनुभवाद्वारे सांगत आहे किंवा अनुमानाद्वारे सांगत आहे त्याला म्हणायचं शब्द प्रमाण. मग जर दोन्ही गोष्टीद्वारे जर सांग नसेल तर त्या शब्दाला प्रमाण श्रेणी प्राप्त होत नाही. संपलं. म्हणजे 3 प्रमाण काय आहेत, प्रमाणाचं विश्लेषण करा. जर म्हणलं एका सूत्रावर जर बोला म्हणलं तरी आपल्याला 10 मार्काचं 15 मार्काचं लिहिता आलं पाहिजे, एवढं सामग्री आहे यात, बरोबर आहे. एवढं सांगितलं आपण, विस्तार उदाहरणं पण देता येतील. आलं लक्षात. प्रत्यक्ष प्रमाण, अनुमान प्रमाण आणि शब्द प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण काय आहे, इंद्रिय, विषय, अशा प्रकारे. त्यानंतर परत अनुमान प्रमाण काय आहे हे पण विषय सांगितलेला आहे, आणि त्यानंतर शब्द प्रमाणही सांगितलेलं आहे, आणि शब्द प्रमाणाच्या श्रेणीवरनं कोण घसरतं आणि कोण प्रतिष्ठित होतं तेही सांगितलं, बरोबर आहे. कळालाय विषय.
म्हणजे भाष्यानुसार कळाले आपल्याला. आता मात्र भाष्यकारांना असं सांगायचंय की शब्दप्रमाण नावाच्या स्थितीवरनं काय घसरतं, कधी घसरतं आणि कधी शब्दप्रमाण संज्ञेला प्राप्त होतं. बरोबर आहे. एकतर प्रत्यक्षाद्वारे अनुभवाद्वारे सांगावं लागेल किंवा एकतर अनुमानाद्वारे ज्ञान होऊन सांगावं लागेल. आणि जर दोन्हीद्वारे न अनुभव होता सांगत असेल तर ते शब्दप्रमाण मानायचं नाही. ठीक आहे. हे म्हणजे आता काय आहे, आपण कुठे आलो, वृत्तींचे 5 प्रकार आहेत. मग त्यातील पहिली वृत्ती कोणती आहे, प्रमाण वृत्ती आहे. प्रमाण वृत्ती किती प्रकारची आहे, प्रत्यक्ष प्रमाण वृत्ती, अनुमान प्रमाण वृत्ती आणि शब्द किंवा आगम किंवा आप्तवाक्य अशी ही आगम प्रमाण वृत्ती. प्रमाण वृत्ती झाली. ही काय आहे वृत्ती, वृत्तया पंचतया 5 प्रकारच्या वृत्ती आहेत हे सांगत आहेत. ठीक आहे. मग आता क्रमाने काय सांगावं लागेल, आता दुसऱ्या नंबरची वृत्ती काय आहे बाबा, तुम्ही सांगितलात 5 सांगितलात बाबा, 5 सांगावं लागेल का नाही. मग ठीक आहे, सांगायला लागलो म्हणे. पतंजली म्हणले थांबा सांगतोय, एक तर झाली. आता कुठं प्रत्यक्ष वृत्ती कळालेली आहे का, कळालेली आहे. मग ठीक आहे, आता दुसऱ्या नंबरची वृत्ती आहे, तिचं नाव आहे विपर्यय. दुसऱ्या वृत्तीचं नाव आहे विपर्यय. मग विपर्यय काय आहे हे सूत्रकार सांगतात. विपर्ययो मिथ्या ज्ञान मतद्रुप प्रतिष्ठम. म्हणजे विपर्यय मिथ्या ज्ञानम तद रूप प्रतिष्ठम. म्हणजे विषय विपर्यय वृत्ती म्हणजे मिथ्या ज्ञान आहे जे पदार्थाच्या वास्तविक स्वरूपाला प्रगट करत नाही, याचंच नाव आहे विपर्यय. आता भाष्यकार काय सांगतात सांगून पुढे विस्तार करू, स्पष्टीकरण देऊ आपण. काय सांगतात, स कस्मान प्रमाणम यतः प्रमाणेन बाध्यते भूतार्थ विषयत्वात् प्रमाणस्य तत्प्रमाणेन बाधनम प्रमाणस्य दृष्टम तद्यथा द्विचंद्रदर्शनम सद्विषयेनैक चंद्रदर्शनेन बाध्यत इति सेयं पंचपर्वा भवत्य विद्या अविद्यास्मिता रागद्वेषाभिनिवेशाः क्लेशा इति येत एव स्वसंज्ञाभिस्तमो मोहो महामोहस्तमिष्ट्रो अंधस्तमिष्ट्र इति येते चित्तमल प्रसंगेनाभिधास्यन्ते. आता ही चित्तमलाच्या प्रसंगामध्ये हे सुद्धा सांगितलं जाईल असं सांगतात. आता भाष्यकार काय सांगतात, विपर्यय वृत्ती प्रमाण का मानली जात नाही असं म्हणले. स कस्मान प्रमाणम, कारण ती प्रमाणाने खंडित होते. ठीक आहे, संपूर्ण वाचून परत एकदा बोलू आपण. प्रमाण यथार्थ विषयाचे असते, अर्थात वस्तूचे प्रमाण जसे असते तसेच त्याला जाणवून देते. प्रमाणाद्वारे अप्रमाण खंडित होते. जसे नेत्रात 2 दोष उत्पन्न झाल्यास 2 चंद्र दिसू लागतात. एका चंद्राने 2 चंद्राच्या रूपात दिसणे हे वास्तव एक चंद्र दिसण्याने खंडित होते. अविद्या 5 प्रकारचे आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. यांनाच आपण पाहिलं होतं कुठे, सांख्य दर्शनामध्ये. सांख्य दर्शनात कसं पाहिलं होतं, तम, मोह, महामोह, तमिश्र, अंधतामिश्र या नावाने ओळखले जाते. यांचे स्पष्टीकरण चित्तमलाच्या प्रसंगात दर्शविले जाईल. म्हणजे कुठे दर्शवलं जाणार आहे, दुसऱ्या पादातील 3 ते 9 सूत्रामध्ये दर्शवलं जाणार आहे हे सांगत आहेत. आलं लक्षात. म्हणजे पुढे सांगणार आहे म्हणून हे विषय थांबवला आणि इथपर्यंत. आता काय सांगायचं ह्या विषयाचं, विपर्यय वृत्ती प्रमाण का नाही, बोला. आता बोलूयात आपण. विपर्ययाला प्रमाणात का घेतलं नाही, प्रत्यक्ष, अनुमान, आगम आणि विपर्यय असं 4 करावं का नाही प्रमाण वृत्ती. सौदत्ती सर उत्तर देऊ शकतील याचं चांगलं. न्यायदर्शन शिकत आहेत म्हणून. दुसरे कोणी बी सांगा, तसं काही नाही, कोणी सांगा. विपर्यय म्हणजे सर जी वस्तू आहे त्याला मूळ स्वरूपात आपण जाणून न घेता यथार्थ ज्ञान न करताच त्याच्यावरती आपण अनुमान काढतो. मग अनुमान नाही, जर अनुमान पण प्रमाण आहे ना. आपण यथार्थ त्याचं ज्ञान न होताच आपण आपली प्रतिक्रिया सांगतो किंवा हे करतो. म्हणजे समजा दोरी आहे, चुकीचं ज्ञान, दोरी आहे, दोरी आहे आणि दोरीला जर आपण साप समजलं तर आपल्याला दोन्हीचं पण
म्हणजे दोरी म्हणजे पण काय हे पण आपल्याला माहिती नाहीये, असं काढता येईल. किंवा साप म्हणजे काय ह्याचं पण आपल्याला ज्ञान नाहीये. दोन्ही, कारण दोन्ही आपले जे आपण व्यक्त होतोय की ती दोरी आहे, तर आपल्याला दोरीचं पण यथार्थ ज्ञान नाहीये. साधर्मी असल्यामुळे आपण ते तसं व्यक्त होतोय. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय ते साधर्म्यता. कळणार नाही आपल्याला. हा तर ते विपर्याय म्हणजे अज्ञान. प्रत्यक्ष दोरी बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की ते नक्की दोरी आहे का साप आहे. मी प्रश्न काय विचारलाय, याला फक्त आपण प्रमाण का नाही म्हणायचं? डोळ्यांच्याच प्रमाणाने ह्यानी फक्त आपण रिॲक्ट होतोय सर. सदृश सर प्रमाणाने यथार्थ ज्ञान प्राप्त करण्याचे सगळे प्रकार आहेत आणि विपर्य स्वतः अज्ञान आहे. हे अपेक्षित होतं. मला हे सांगायचं होतं अपेक्षित. काय प्रमाण शब्दाचं तात्पर्य काय? वृत्ती होते पण प्रमाण होत नाही. कारण प्रमाण कशाला म्हणलं जातं? यथार्थ ज्ञानाला प्रमाण म्हणलं जातं. प्रमाकरणम प्रमाणम. प्रमाण शब्दाची व्याख्या काय आहे? यथार्थ ज्ञानाला प्रमाण म्हणलं जातं. आणि विपर्य हे काय असतं? अयथार्थ ज्ञान आहे, व्यक्त करण्याचं नाही. संध्याताई, आपण काय बोलतोय हे नाही, व्यक्त करणं नाही अपेक्षित. तुम्हाला काय दिसलं? चुकीचं दिसलं. चुकीचं दिसणं हे प्रमाण म्हणता येत नाही. खरं दिसणं याला प्रमाण म्हणलं जातं. म्हणजे प्रमाण शब्दाचा अर्थ आहे यथार्थ ज्ञान. यथार्थ म्हणजे खरं ज्ञान. खरं ज्ञान कसं होतं? एक प्रत्यक्षाद्वारे, दुसरं अनुमानाद्वारे आणि तिसरं शब्दाद्वारे. याचं स्पष्टीकरण आपण पाहिले. म्हणजे प्रमाकरणम प्रमाणम. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान आणि यथार्थ ज्ञानाचं साधन त्याचंच नाव आहे प्रमाण. कळालं? यथार्थ ज्ञानाचं साधन म्हणजे प्रमाण आहे. आणि विपर्यायामध्ये काय असतं? अयथार्थ ज्ञान असतं. विपर्यायामध्ये ज्ञान असतं पण कसलं ज्ञान असतं? अयथार्थ. अयथार्थ म्हणजे शब्द कळायचा नाही. कसलं ज्ञान? खोटं ज्ञान. खोटं ज्ञान. मिथ्या. खोटं ज्ञान कधीपर्यंत चालतं? काही वेळापर्यंत. मग पुन्हा असं झालं. आता काय म्हणूयात, आणखी एक उदाहरण देतो. आता दोरीवरती साप दिसला म्हणलं आपण, बरोबर आहे? दोरीवरती साप दिसला आणि थोड्या वेळाने बॅटरी लावली, बल्ब लावला, त्यानंतर आता तिथे दोरी दिसली. आता विपर्यय कोणता आणि प्रत्यक्ष कोणता आहे हे सांगा. दोरीवरती साप दिसला हे विपर्यय विपर्य झालं. आणि साप, बॅटरी सापाने प्रत्यक्ष दोरी. लावल्यानंतर साप दिसला हे मग प्रमाण झालं. नाही दोरी दोरी दिसली. दिसली. दोरी हा दिसली. सॉरी, हा दोरी दिसली. दोरी दिसली हे बॅटरी लावल्यानंतर प्रमाणामध्ये येतं. दोरी. मग दोरी दिसली ही प्रमाणामध्ये येतं आणि खोटं दिसलं हे विपर्ययामध्ये येतं. कारण विपर्यय हे चुकीचं ज्ञान आहे म्हणून ते प्रमाणामध्ये येत नाही पण वृत्तीमध्ये येतं. आलं लक्षात? 5 प्रकारच्या वृत्तीमध्ये येतं पण प्रमाण संज्ञेमध्ये येत नाही. आलं लक्षात? समजलंय? कारण प्रमाण शब्दाचा अर्थ आहे खरं ज्ञान आणि विपर्य ही खोटं ज्ञान आहे. बरोबर आहे? यासाठी उदाहरण देतात. सर, आपल्या फक्त डोळ्यांनी आपण पाहतोय. डोळ्यांनी जेव्हा पाहतोय तेव्हा आपल्याला यथार्थ ज्ञान होत नाही विपर्ययमध्ये. पण म्हणजे तिथं कशाचा तरी अभाव आहे म्हणून आपल्याला विपर्यय ज्ञान होतंय. कशाचा तरी म्हणजे डोळ्यांनी बघूनच फक्त केलं तर आपल्याला विपर्यय होतंय. पण बॅटरी डोळ्यामध्ये दोष निर्माण झाला ना. बॅटरी लावली, डोळ्यामध्ये दोष निर्माण झाला, तिथं तो प्रकाशाचा अभाव होता, तो आणला तर आपल्याला त्याचं प्रत्यक्ष ज्ञान झालं. तर प्रकाश म्हणजे काय आहे? अंधार म्हणजे काय आहे? अंधार म्हणजे अज्ञान आहे. अज्ञानामुळे दिसतं, त्याला विपर्यय म्हणायचं. आणि प्रकाशित म्हणजे हे प्रमाण कसं आहे? यथार्थ ज्ञान कधी होतं? अविद्येच्या नाशाने. अज्ञानाने विपर्यय दिसतं आणि ज्ञानाने सत्य दिसतं. आणि ज्ञानाचं साधन म्हणजे प्रमाण आहे. आणि अलग लक्षात, ज्ञान मिळवण्याचं साधन ज्ञानाच्या श्रेणीमध्ये येत नाही, अज्ञान आहे ते. अविद्या ही उपाधी आहे. अविद्येमुळे जगत भासित होतं आणि अविद्या नष्ट झाली की पुरुषतत्व, पुरुष ख्याती भासित होते. भासित नाही म्हणायचं त्याला, यथार्थ ज्ञान होतं पुरुषतत्वाचं. आणि पुरुषतत्वाचं ज्ञान नाही आपल्याला म्हणजे आपण स्वतःला काय समजत आहोत? देह समजत आहोत. का? जसं दोरीवरती साप दिसतोय तसं आपल्याला पुरुष दिसत नाही, प्रकृती दिसते. आलं लक्षात? हे अशा अर्थाने म्हणजे जर आपल्याला काय दिसत असेल, स्व देह आहे वाटत आहे, मी देह आहे वाटतंय, म्हणजे कसला आहे? हे विपर्यय आहे. हे विपर्य आहे. आणि पुरुष तत्वाचं ज्ञान म्हणजे पुरुष ख्याती झालं, हे काय आहे? ज्ञान आहे. मग ही पुरुष ख्याती, हे ज्ञान 3 प्रकाराने होऊ शकतं. एक प्रत्यक्षाद्वारे, अनुमानाद्वारे आणि वेद उपनिषद यांच्या वाक्याच्या उपदेशाद्वारे. आलं लक्षात?
म्हणजे ज्ञान हे ते यथार्थ म्हणजेच प्रमाण होय म्हणून. परंतु हे काय चालू आहे आपलं वृत्ती, काय सांगत होत आपण, वृत्ती. पहिली वृत्ती आहे प्रमाण वृत्ती, जी की खरं ज्ञान होणारी. दुसरी वृत्ती आहे विपर्यय. दुसरी वृत्ती आहे विपर्यय, जिथे अयथार्थ ज्ञान होतं. मग हे दृष्टा एकतर प्रमाणामध्ये असतो, दृष्टा इतरत्र, इतरत्र कुठे असतो, एकतर प्रमाणामध्ये असतो. प्रमाणातल्या बी 3 प्रमाणामध्ये असतो. 3 प्रमाणात नसला मग पुन्हा एक विपर्ययामध्ये असतो. विपर्ययामध्ये म्हणजे खोट्या ज्ञानामध्ये. बरोबर आहे. जगताविषयीचं खोटं ज्ञान, आत्म्याविषयीचं खोटं ज्ञान. बरोबर आहे का. एक स्वविषयीचं अज्ञान विपर्यय, जगताविषयीची भ्रांती हे विपर्यय. कशाचं, ह्याला म्हणायचं विपर्यय. म्हणजे दृष्टा एक प्रमाणात असतो. वृत्ती कुठे असते, दृष्ट्या म्हणजे एकतर प्रमाणात असते, नंतर कुठे असते, विपर्ययामध्ये असते. आणि मग हे काय सांगायला लागले आता, याचं विश्लेषण करूयात ना भाष्यानुसार. मग विपर्यय वृत्ती प्रमाण का मानली जात नाही, हे भाष्यकाराने जे प्रश्न उपस्थित केलाय त्याचं उत्तर आहे, कारण ती प्रमाणाने खंडित होते. विपर्यय अंधाराने दिसते परंतु उजेडाने ते खंडित झाली. म्हणजे साप दिसला होता पण किती वेळ राहिला साप, क्षणिक. खऱ्या ज्ञानाने खोटं ज्ञान जातं म्हणून हे प्रमाणाने खंडित होते. ठीक आहे. मग प्रमाण यथार्थ विषयाचे असते. अर्थ खूप सुंदर सांगितलंय ना. प्रमाण कशा असतं, यथार्थ विषयाचे ज्ञान होते आणि विपर्यय हे अयथार्थ ज्ञान असतं, खोटं ज्ञान असतं. प्रमाणाद्वारे अप्रमाण खंडित होते. जसे आता उदाहरण देतात, कसे, जसे नेत्रात दोष उत्पन्न झाल्यानंतर 2 चंद्र दिसायला लागले. समजा एखादा इथला व्यक्ती म्हणायला 2 चंद्र दिसायला लागलेत मला, दिसतात ना त्याला, मग ते खरं दिसत आहे का, मग त्याला खोटं का म्हणायचं. जेव्हा त्याचा रोग बरा होतो आणि 1 चंद्र दिसते आणि 2 चंद्र नष्ट झाले. 1 चंद्र दिसला खरा की 2 चंद्र असण्याचं विसरलं म्हणजे ते खोटं होतं हे कळालं. म्हणजे जे खोटं दिसलं ते विपर्यय आहे आणि खरं दिसलं ते प्रमाण आहे. आलं लक्षात. ठीक आहे. मग दिसू लागला. एका चंद्राचे 2 चंद्राच्या रूपात दिसणे हे वास्तव 1 चंद्र दिसण्याने खंडित होते. बरोबर आहे. 2 दिसणे नंतर 1 दिसणे, 2 दिसलेलं 1 चंद्र दिसण्याने खंडित झालं. तसं साप दिसायला लागलेलं दुरी दिसलं की साप संपून गेला. बरोबर आहे. जगत दिसत होतं, ब्रह्म दिसायला लागलं, जगत नष्ट झालं. बरोबर आहे. आपल्याला देह दिसत होता, ज्ञान झालं की आत्मा दिसायला लागला की देह नष्ट झाला. देहात्मबुद्धी राहत नाही. अशा प्रकारे. ठीक आहे. आता अविद्या 5 प्रकारची असते. आता हे सांगतात हे कशामुळे दिसतं, विपर्यय वृत्ती कशामुळे होते, अविद्येमुळे होते. मग अविद्या किती प्रकारची आहे, 5 प्रकारची आहे. एक आहे अविद्या, दुसरी आहे अस्मिता, तिसरा आहे राग, चौथा आहे द्वेष आणि 5वा आहे अभिनिवेश. म्हणजे अविद्या या 5 प्रकारची असते. यांनाच काय म्हटलेलं आहे, तम. सांख्य दर्शनात आपण पाहिलं होतं. या अविद्येला नाव काय आहे, तम. तम शब्दाचा अर्थ काय आहे, अंधकार. तम शब्दाचा अर्थ काय आहे, अंधकार. तम काय करतो, झाक काढतो, अडवतो, दिसण्यापासून रोखतो. आपण पाहिले त्रिगुणामध्ये भिंती, पडदा, कपडे, हे काय आहे, तमोगुण आहे. अशा म्हणून झाकणे, अडथळा निर्माण करणे, जडता हे तम आहे म्हणजे अविद्या. आणि या झाकवण्यामुळे, अडवण्यामुळे, झाकून ठेवल्यामुळे, पडदा घातल्यामुळे काय होतो निर्माण, अस्मिता. मी आहे हे अस्मिता जी आहे ती, अहम अस्मिता जी आहे ती ही अज्ञान आहे. मग त्याला नाव काय आहे, मोह. तिसरं राग. राग म्हणजे हे माझं आहे म्हणून माझ्या आवडीचं आहे, ते दुसऱ्याचं आहे म्हणून द्वेष आहे. मग राग जो आहे म्हणजे प्रेम प्रीती, ते सुद्धा महामोह आहे. ते तर महामोह आहे. आधी मी आहे हे नुसता मोह झाला 37. आधी तम म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळे मी देह आहे, मी राम आहे, मी डॉक्टर आहे, मी उद्योगपती आहे, मी नोकर, जे काय वाटतंय तुम्हाला ते मी आहे ह्याची जाणीव म्हणजे काय आहे, मोह. आणि मी हा आहे आणि हे माझं आहे म्हणून मला याच्यावरती प्रीती आहे. हे माझं आहे म्हणून मला हे आवडतं, किंवा मला हे गोड लागतं म्हणून हे आवडतं, हे माझ्याशी अनुकूल आहे म्हणून मला चांगलं वाटतं. याला काय म्हणायचं, महामोह. आपणच खरं नाही ना. आपलं कुठलं खरं आहे, आपणच नाही खरे. आपल्याला आपणच खरे नाही आणि आपलं असणार किती खरं आहे मग. बरोबर आहे का. आधी आपण जे म्हणतोय ते खोटं आहे. खोट्यामुळे आपण जे जाणतोय आपण तेच खोटं जाणतोय. मग आपलं असणं हे खरंच ठरेल का.
बरोबर आहे. खोट्याने आपलं केलेलं खरं ठरेल का? खोट्याद्वारे खोटेपणा आणखी मोठा, आणि त्याचं कारण आहे अविद्ये. अविद्येमुळं आपण कोण आहो हे खोटं सांगायला लागलो आधी, म्हणजे खोटं जाणायला लागलो, सांगायला लागलो नाही, काय खोटं जाणायला लागलो. अस्मिता, अस्मिता म्हणजे मी ही आहे हे खोटं कळायला लागलं, आणि या खोट्या कळण्यातून आणखी एक महाखोटं झालं. त्या खोट्यातून महाखोटं, अज्ञानातून महाज्ञान, आणखी काय झालं, हे माझे आहेत, कारण मी हा आहे म्हणून हे माझं आहे. मी हा आहे आणि मला हे आवडतं, म्हणजे काय झालं, ह्याला महामोह म्हणायचं. आलं लक्षात? म्हणजे मोहाचा आणखी महामोह झाला. ठीक आहे, हे राग म्हणायचं. आता द्वेष काय आहे तर तामिश्र. द्वेष काय आहे? तमिश्र. तमिश्र म्हणजे काय आहे तर तो तमाचा अधिक्य आहे तिथे, हिंसक आहे तो, द्वेष करतो. द्वेष करतो म्हणजे काय, तो ह्याला स्वतःला मी समजतो आणि ह्याला अनुकूल समजतो आणि याला प्रतिकूल समजतो, आणि प्रतिकूल त्याविषयी काय असतो, द्वेष असतो. द्वेष मग आपण राग करण्यापुरता येऊ शकतो, शब्दाद्वारे द्वेष करू शकतो, त्याच्याशी विरोधी वर्तनातून करू शकतो, नवे नवे मारण्यापर्यंत सुद्धा द्वेष करू शकतो. म्हणून द्वेष हा काय आहे, ह्या नुसता मोह आहे. आणखी गाढ अवस्था झाली कशाची, अविद्येची. अविद्येची आणखी प्रगाढतम अवस्था काय झाली तर तामिश्र. अविद्येनं नुसता मोह निर्माण केला, मोहातून पुन्हा महामोह झाला, आणि महामोहाच्या विरोधी आहेत ते तामिश्र आहे, म्हणजे अतिविरोधी आहे, त्याला द्वेष निर्माण झाला. आणि याही द्वेषाच्याही नंतर सगळ्यात मोठा आणखी गाढ झाली अविद्या, गर्द झाली, गडद झाली अविद्या, ते कोण आहे तर अभिनिवेश, आणि त्यालाच म्हणलंय अंधतमिश्र. अशा प्रकारे हे चित्तमलाच्या प्रसंगामध्ये पुढे सांगितलं जाईल असं भाष्यकार सांगतात. भाष्यकारांनी सांगितलंय ना, कसं सांगितलंय, येते चित्तमल प्रसंगेना विधास्यन्ते, म्हणजे चित्तमलाच्या प्रसंगामध्ये हे पुढे सांगितलं जाईल. ठीक आहे, काय आला आपण हे कुठपर्यंत पाहिलो आपण, विपर्यय नावाची. काय सांगायला लागलो लक्षात ठेवा, चित्त वृत्ती, मग चित्ताच्या वृत्ती पाहत आहोत. वृत्तीमध्ये आपण पहिली वृत्ती पाहिली प्रमाण वृत्ती, दुसरी वृत्ती पाहिली विपर्यय. आता मग क्रमाने सांगावं लागतं, 5 वृत्ती सांगितलेली. तिसरी वृत्ती कोणती, शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्प, म्हणजे शब्दाने उत्पन्न झालेल्या ज्ञानाचे अनुगमन करणे हा जिचा स्वभाव आहे, व जी वस्तू विरहित आहे तीच विकल्प वृत्ती आहे. आता विकल्प वृत्तीची व्याख्या कशी केली पतंजलींनी, ज्या वस्तूचं ज्ञान फक्त शब्दाने होते, वस्तूचं ज्ञान फक्त शब्दात आहे, परंतु वस्तू अस्तित्वातच नसते, त्याला म्हणायचं विकल्प. त्याला नाव आहे विकल्प वृत्ती. मग आता इथे पण सांगतात ह्याला शब्दात घ्या ना, मग ज्ञान कशाने होतं, याचं शब्दाने होतं. शब्दाने, मग शब्द प्रमाण म्हणाव का नाही, याबद्दल आता भाष्यकार सांगतात. कसं सांगतात, सन प्रमाणोपारोही न विपर्ययोपारोही च वस्तुशून्यत्वेपि शब्द ज्ञान महात्म्या निबंधनो व्यवहारो दृश्यते तद यथा चैतन्यं पुरुषस्य स्वरूपम इति यदाचितिरेव पुरुषस्तदा किमत्र केन व्यपदिश्यते भवति च व्यपदेशे वृत्तिः यथा चैत्रस्य गौरीति तथा प्रतिषिद्ध वस्तुधर्मा निष्क्रियः पुरुषः तिष्ठति बाणः स्थास्यति स्थित इति गतिर्गतिनिवृत्तो धात्वर्थमात्रं गम्यते तथानुत्पत्ति धर्म पुरुष इति उत्पत्ति धर्मस्याभाव मात्रम अवगम्यते न पुरुषान्वयी धर्मः तस्माद् विकल्पितः स धर्मस्तेन चास्ति व्यवहार इति. आता याचा मराठीमध्ये अर्थ पाहू. ही वृत्ती प्रमाण किंवा विपर्यय यांच्या अंतर्गत येत नाही. आपण 2 प्रकारच्या वृत्ती पाहिल्यात, एक प्रमाण वृत्ती आणि एक विपर्यय वृत्ती, आणि आता पाहतो तो विकल्प वृत्ती. मग हे विकल्प वृत्तीची व्याख्या कशी केली सूत्रकारांनी, शब्दाने ज्ञान होतं पण अस्तित्व नसतं. मग साधकांनी कदाचित पुढच्या प्रश्न विचारले असतील, मग ह्याला शब्द प्रमांतर म्हणा, नाही तर मग अज्ञान आहे ना, मग खोटं ज्ञान आहे ना, मग विपर्यामध्ये घ्या, विकल्प का बरं करता, विकल्प नावाची वृत्ती का केलात तुम्ही. मग यासाठी भाष्यकार उत्तर देत आहेत बरं का माधवीताई. म्हणजे याला खोटं ज्ञान तर म्हणा, नाहीतर खरं ज्ञान तर म्हणा. खरं ज्ञान नाही म्हणजे खोटं ज्ञान आहे ना, म्हणजे वस्तू अस्तित्वात नसते पण शब्दाने जाणली जाते. मग ह्याला
प्रमाणात तर घ्या किंवा विपर्यायात घ्या, ह्याला स्वतंत्र वृत्ती का म्हणायची? मग सांगतात की ही प्रमाणामध्येही येत नाही, विपर्ययामध्ये सुद्धा येत नाही. का येत नाही? तर वास्तविक अर्थरहित असूनही शब्द ज्ञानाच्या महिम्यामुळे हिचा व्यवहार पाहिला जातो. जसे की चैतन्य हे पुरुषाचे स्वरूप आहे. जेव्हा चैतन्यच पुरुष आहे तेव्हा कोणत्या वस्तूद्वारे कोणत्या वस्तूची विशेषता सांगितली जात आहे, व याप्रमाणे विशेषण विशेषाचे कथन केल्यावर एक प्रकारची वृत्ती बनते, अर्थात ज्ञान होते की तशी ती अशी की जसे चैत्र नामक व्यक्तीची गौ गाय म्हटल्यावर होते, अर्थात हे ज्ञान होते की गौ विशेष असून चैत्र त्याचे विशेषण आहे. जसे चैतन्य पुरुषाचे स्वरूप आहे, या उदाहरणात पुरुषामध्ये चैतन्य धर्माला युक्त करून म्हटले जाते, त्याचप्रमाणे वस्तुधर्माने हीन करूनही म्हटले जाते. उदाहरणार्थ पुरुष निष्क्रिय आहे, पृथ्वी परिवर्तन धर्म असणारी आहे, तसा जीवात्मा परिवर्तन धर्म असणारा नसतो. या प्रकारे दुसरे उदाहरण आणखी दिलेलं आहे. बाण रोखला जातो, रोखला जाईल, रोखला गेला इत्यादी या सर्व वृत्ती विकल्प आहेत. या सर्व वृत्ती विकल्प का आहेत यावर विचार केला गेला पाहिजे. येथे गती निवृत्ती होण्याने धात्वर्थ मात्र जाणता येते. येथे बाणामध्ये कोणती क्रिया नाही तरीही थांबणे स्थित आहे या शब्दाने क्रियेप्रमाणे व्यवहार होतो. तसाच अनुत्पत्ती धर्म असणारा पुरुष असतो. या कथनाने उत्पत्ती धर्माचा अभाव मात्र जाणला जातो. पुरुषामध्ये राहणारा कोणताही धर्म जाणला जात नाही. अर्थात येथे पुरुषात उत्पत्ती धर्माचा निषेध समजला जातो. पुरुषात राहणारा कोणता धर्म जाणला जात नाही. येथे पुरुषात उत्पत्ती धर्माचा अभाव कल्पित केला जातो व त्या कल्पित धर्माने व्यवहार होतो. कळालं? काय कळालं का? मराठीत आहे ना. सांख्य दर्शनासारखं थोडस सांगितलंय. पुरुष हे अप्रसव धर्मी आहे असं नाही, विकल्प वृत्ती सांगायचंय, पण हे कळालं का विकल्प वृत्तीबद्दल यांना काय सांगायचंय? थोडं येलंय सर, कॉम्प्लिकेटेड होतंय सगळं. इकडे क्लिअर आउट होत नाहीये. मराठीत वाचून दाखवलं. मराठी आहे ना, भाषा कळाली ना, भाषा कळाली, अर्थ कळाला नाही. सगळ्या शब्दाचा अर्थ माहिती आहे, क्रियापद, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, जे काय प्रयोग केलाय मराठी भाषा आहे कळालं, पण अर्थ काही कळाला नाही, म्हणायचंय काय तेच कळालं नाही. मग हे काय सांगत आहेत, हे कशाबाबत सांगितलंय, त्याला प्रमाण वृत्तीत किंवा प्रमाण किंवा विकल्पात का नाही घेतलं, प्रमाण नाही विपर्यायात का नाही घेतलं. विकल्प नावाची वृत्ती उदाहरण एकत्रित जर सांगायचं गेलं क्लिष्ट न करता तर 2 वाक्यात सांगतो मी तुम्हाला की प्रमाण वृत्ती ही यथार्थ ज्ञानाची असते. प्रमाण काय पाहिलं आपण, यथार्थ ज्ञान, खरं ज्ञान, आणि विपर्यय काय असलं, खोटं ज्ञान, मिथ्या ज्ञान. मिथ्या ज्ञान. हा, आणि मग आता विकल्प नावाचं काय आहे, वांझेचा पुत्र. उदाहरण घेऊयात आपण, आपलं प्रसिद्ध उदाहरण आहे वांझेचा मुलगा. वांझेचा मुलगा, मग वांझेचा मुलगा आहे, बरोबर आहे. आता मग हे खरं आहे का? नाही. मग ह्याला विपर्याय म्हणा की, वांझेला कुठं मुलगा असतो का? अलंकारिक शब्दाचा वापर. वांझेचा मुलगा नाही सर, तिथं जे विपर्यायामध्ये कसं अयथार्थ ज्ञान आहे ना, मग अयथार्थ म्हणणार कसं सर? मग हे काय म्हणत आहे, अस्तित्व नाही त्याला, अस्तित्व नाही, अभावच आहे ना सर, तिथं अभावच आहे, म्हणजे काहीच नाहीये ना तिथं काहीतरी आहे, इथं काहीच नाहीये तरी तो म्हणतोय ना. तर यासाठी असं आहे की इथं फक्त प्रमाणात घ्यावं तर यथार्थ ज्ञान, आणि विकल्पात घ्यावं तर खऱ्या वस्तूवरती खोट्याचा भास होतो, खऱ्या वस्तूवरती खोट्याचा भास होतो. परंतु इथं काय होतं, शब्दानेच ज्ञान होतं, फक्त शब्द प्रमाणाने नाही, शब्दाने ज्याला उघड शब्द आहे, वस्तू नाही अस्तित्वात, याला बरोबर आहे. म्हणजे हे कधीच खरं नसतं. साप कधीतरी असतो ना, मग सापामुळे आपण दोरीला साप म्हणलं, परंतु हे कधीच अस्तित्व नसणाऱ्या गोष्टीला, म्हणजे
जे जे चित्तामध्ये आपले जे अनेक प्रकारच्या वृत्ती येतात, वृत्ती एक नाहीत बरं का, अनेक आहेत. वृत्ती किती आहेत? प्रत्येकाचं चित्त एकाच वृत्तीमध्ये राहतं का? नाही, अनेक आहेत. क्षणाक्षणाला वृत्ती बदलत राहते. बरोबर आहे. मग किती आहेत? हजारो लाखो करोडो आहेत वस्तू. परंतु मग याला मग लाखो करोडो वृत्ती म्हणायच्या का? 25-50 वृत्ती म्हणायच्या का? नाही. तर त्या समग्र वृत्तींचा विभाग पाडला, वर्गीकरण केलं. आता आपण मग सजीव किती आहेत पुन्हा हे तर कळेल आपल्याला. सजीवांचे वर्गीकरण करायचंय. मग सजीव सृष्टी काय आहे? मग आपण त्याचं वर्गीकरण करू. वनस्पती, प्राणी करू शकतो. बरोबर आहे का? मग वनस्पती ज्या चलत फिरत नाहीत त्या सगळ्याला वनस्पती श्रेणीत घातलं. ज्याच्यात रक्त नसतं, वनस्पती पेशी वेगळ्या, असं वर्गीकरण करावं लागतं का नाही? मग प्राणी म्हणलं तर त्यामध्ये वर्गीकरण करावं लागतं पुन्हा. सरपटणारे, उडणारे, पाण्यात असणारे, असं करतो ना आपण. मग चित्ताची जी समग्र वृत्ती आहेत माधवीताई, हे उदाहरण कळालं ना. मग आपल्याला लई जीव आहेत सांगेल का? करोडो जीव आहेत म्हणलं तर चालेल का? मग किती प्रकारात करा ना काहीतरी. मग आपण काय करू शकतो? प्राण्याचे प्रकार आहेत बा, सस्तन प्राणी, अस्तन प्राणी. आणखी जास्त वर्गीकरण करायचं झालं, जलचर, भूचर, खेचर, उभयचर असं म्हणता येईल. बरोबर आहे, असं वर्गीकरण करतो. तसं चित्ताच्या वृत्तींना 5 भागात मांडायचंय फक्त. म्हणजे सगळ्यांना एकत्र स्थान दिलं. माणूस कुठे येतो? सस्तन प्राण्यात येतो. म्हैस कुठे येते? प्राण्यातच येते. गाय कुठे येते? प्राण्यात येते. शेळी कुठे येते? प्राण्यात येते. आणखी काय म्हणता येईल? उंट कुठे येतो? प्राण्यात येतो. प्राणी झाले का नाही? मग हे वेगवेगळे आहेत का नाही? मग वेगवेगळे प्राणी म्हणून मोजता येईल का? यांना एक गुच्छ केला म्हणजे सगळे त्या प्राणी या श्रेणीमध्ये घातलं. पक्षी या श्रेणीमध्ये कबूतर घातला, कावळा घातला, चिमणी घातली, असं वर्गीकरण करतो ना. तसं अनेक वृत्ती आहेत चित्ताला, परंतु त्याच्या 5च भागात विभाजित केलंय. मग 5च भाग का म्हणायचे? म्हणजे काय सांगतो हे माधवीताई, बाहेरचं नाही बरं का. तुम्ही आलो म्हणून मी थोडंसं स्पष्ट करून जास्त सांगायला लागलो, कारण हे सगळे दर्शन अभ्यास केलेले. आता जे चेहरे आहेत नाही उपस्थित, ह्यांना दर्शनाचं कळतं. पण तुम्ही आलो तुम्हाला वाटेल काहीतरी की काय सांगायला लागले, मला काहीच कळना गेलं, डोक्याच्या वरून झालं, असं म्हणू नये म्हणून मी व्यवहारामध्ये सांगतोय. मग चित्त आहे, तुम्हाला मन आहे, मन आहे. मग कधी मन झोपलेलं असतंय, म्हणजे तुम्ही कधी झोपलेले असता, मग झोपेतलं काहीच आठवत नाही, पण ते पण वृत्तीत घातलेलं आहे. कधी कधी खोटं बुद्धीमध्ये असतात, कधी खरेपणात असता, म्हणजे खऱ्या ज्ञानात असता. असं मग जे समग्र कुठे कुठे असता तुम्ही म्हणजे तुम्ही नाही, मी ही सगळे जगातले समग्र जीव, हे सायकोलॉजी आहे. हे काय आहे? योगदर्शन म्हणजे काय? सायकोलॉजी आहे. सायकोलॉजी म्हणजे कशाचं शास्त्र? मनाचं शास्त्र. मनाचं शास्त्र म्हणजे कशाचं? मनाच्या वर्तनाचं शास्त्र. मग मन कुठे कुठे असतं आपल्याला हे तर माहिती आहे. मन लय चंचल आहे बा, कुठे पण उड्या घेतं असं म्हणतो ना आपण. मग कुठे कुठे उड्या घेतं? मग आपल्याला मनाला उड्या घ्यायचं थांबवायचंय. त्याला काय करायचंय? एकाग्र करायचंय. एकाग्र केलं की संप्रज्ञात समाधी होते, आणि निरुद्ध केलं तर मुक्तीच मिळते. हो, हे जे दुःख आहेत ना, सगळे दुःख तुम्ही काय काय करणार? भूक लागली, जेवण्याने दुःख जातं, बरोबर आहे. आणखी पैसे कमी पडले, पैसे आले की दुःख जात. मग रोज अभाव आहे, किती किती पुरवठा करणार आहोत, समाधान कधीच होणार नाही. मग समाधान कुठे होईल? तर मन तृप्त झाल्याने, जन्म मरणाचं खंडन करण्याने खऱ्या ज्ञानाने होईल. मग यासाठी प्रयत्न चालू आहे की मनाचा अभ्यास. मग मनाची स्थिती काय सांगत आहेत? मन म्हणजे चित्त बरं का. आता मन शब्द वेगळा वापरलो. चित्त कशाला म्हणलंय माहितीये माधवीताई? मनाला आपण मन जे म्हणतो त्याला योगिक भाषेमध्ये चित्त मानलंय, चित्त मानलंय. मग हे प्रकरण चालू आहे, चित्त सांगत आहेत. चित्त कसं आहे? एकतर समाधीमध्ये स्वरूपात असतं, मुक्तावस्थेत राहतं. मग अन्यथा मग कुठे असतं? इतरत्र असतं. मग इतरत्र चित्त कुठं कुठे असतं? वृत्तीमध्ये असतं. कोणकोणत्या वृत्तीमध्ये असतं? एक प्रमाण नावाच्या वृत्तीमध्ये असतं. दुसरं कुठे असतं? विपर्यय नावाच्या. विपर्यय म्हणजे आपण काय पाहिलं? खोट्या ज्ञानामध्ये असतं. त्यानंतर तिसरं कुठे असतं? विकल्प नाव. आणि ते विकल्प काय आहे ह्याचं स्पष्टीकरण या सूत्रात चालू आहे. चित्त म्हणजे हे बाहेरचं कुठं नाही विषय चालू. म्हणजे मन विकल्प नावाच्या एका वृत्तीमध्ये असतं. विकल्प म्हणजे काय? ज्याचं ज्ञान फक्त शब्दाने होतं. म्हणजे काय काय उदाहरण घेऊ आपण. स्वर्ग कल्पना करायचं, आकाशवेल, सशाचे शिंग, शशशृंग म्हणजे सशाला शिंग पाहिलंय कोणी? नाही. अतिशयोक्ती म्हणता येईल का ह्याला?
अतिशयोक्ती म्हणता तर येईल सर का? ते नाही सर अलंकाराची भाषा झाली. ते अलंकार वगैरे अतिशय ह्याला अलंकार झाला. आपण हे ते व्यतिरेक हे अलंकार झाले. ते शाब्दिक भाषा झाली. आपण मानसिक प्रवृत्ती मगाशी जे सांगतो. तुम्ही सांगितलं आपण प्रत्यक्ष अनुमान शब्द आप्त त्यामध्ये जे सांगितलं की आगमाच्या स्तरावरून घसरले, तर तसं होईल का सर हे? हा बरोबर आहे. म्हणून हे घसरलेलं आहे. हा छान पकडला बघा. हा भाष्यकाराने हा खूप सुंदर सांगितलं. म्हणून हे शब्द प्रमाणात कोण घसरतं म्हणजे प्रत्यक्षाद्वारे सिद्ध झालेलं नाही, अनुमानाद्वारे सुद्धा सिद्ध होत नाही, ते प्रत्यक्षाहून घसरलेलं आहे. आलं लक्षात? म्हणून ह्याला प्रमाण श्रेणी नियम मधून वगळलं. हा छान, खूप सुंदर पटलं गडे आपल्याला, खूप सुंदर पटलं. वा आनंद झाला मला क्षणापुरता. हा भाष्यकार तुम्हाला कळाले. हा आधी घसरले फिसरले म्हणले म्हणजे कसं घसरले? ह्याला शब्द प्रमाणातून काढून टाकलं का? कारण शब्द प्रमाण कोणाला म्हणलं जातं? प्रत्यक्ष तर शशाला शिंग बघावे लागतील नाहीतर अनुमानात तरी दिसावं लागेल, तेव्हा शब्दातून सांगावं लागेल. मग दोन्ही न बघता शब्दातून जे व्यक्त होतं त्याला विकल्प मानलेला आहे. आलं लक्षात? मग मेला खोट्या ज्ञानात घाला. पण खोट्या ज्ञानात काय येतं? खोट्या ज्ञानात काय येतं? अज्ञान. मग हे अज्ञान नव्हे, हे अज्ञान पण नाही धड, कारण हे शब्दातून ज्ञान आहे. फक्त हे शब्दातूनच ज्ञान आहे आणि शब्दातलंच अज्ञान आहे. आणि विपर्य हे खरं ज्ञान आहे आणि प्रमाण हे खरं ज्ञान आहे. परंतु हे खरं ज्ञान पण नाही, खरं अज्ञान पण नाही. म्हणून हे प्रमाणात पण येत नाही आणि विपर्यात पण येत नाही. कारण काय येतं? प्रमाणातून घसरलं आणि विपर्यातून आणि ही घसरलेला आहे. विपर्यातून घसरलं. कारण का? विपर्य कशाला म्हणलं? नाहीच म्हणलं जात आहे. शशाला शिंग नसतातच. आणि मग दिसलेत का? विपर्य नाही. कशाला म्हणलं जातं? नाहीत पण दिसलेत. दोन चंद्र नव्हते, हा एक पण चंद्र दिसले. होता, पण दोन दिसले होते ना. काही कालावधीपुरतं तर दिसलं होतं, परंतु विकल्प काय आहे? दिसलं पण नाही, क्षणापुरतंही दिसलं नाही, उगाच कल्पना केलेलं आहे. आलं का लक्षात? काल्पनिक आहे म्हणजे अस्तित्व नाही, अज्ञानात पण नाही आणि ज्ञानात पण ज्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही त्याचंच नाव काय आहे? विकल्प. म्हणून याला स्वतंत्र वृत्ती केली. म्हणजे मनाची वृत्ती. किती अभ्यास केलाय चित्ताचा बघा. म्हणून योगदर्शन हे भारतीय मानसशास्त्र आहे. म्हणजे मनाचा अभ्यास केला म्हणजे चित्ताचा, बरं का. मग चित्त कुठे असतं? ज्यावेळेस समाधी नसते, म्हणजे चित्त वृत्तीचा निरोध नसतो ठोसर सर. योगच चित्त वृत्ती निरोध. म्हणजे आपल्याला समाधी प्राप्त आहे का? नाही. समाधी प्राप्त असते त्यावेळेस काय असतं? तदा द्रष्टु स्वरूपे अवस्था. सर ज्यावेळेस समाधी प्राप्त होते त्यावेळेस काय असतो? दृष्टा स्वरूपात असतो. आणि स्वरूपात नसतो त्यावेळेस कुठे असतो? मग इतरत्र असतो. या वृत्तीमध्ये किती वृत्तीमध्ये? 5 वृत्ती. 5 वृत्तीत पहिली वृत्ती कोणती होती? प्रमाण वृत्ती. प्रमाण वृत्ती यथार्थ ज्ञानामध्ये होता. दुसरी वृत्ती विपर्य वृत्ती, खोट्या ज्ञानामध्ये राहतो. हा. पुन्हा विकल्प नावाची एक स्वतंत्र वृत्ती केली. त्याला म्हणायचं हे अज्ञानात पण नाही, ज्ञानात पण येत नाही, म्हणून ह्याला तिसरं स्वतंत्र स्थान दिलं याला. बरं. म्हणून ही विकल्प नावाची वृत्ती सांगितलेली. कळालंय आता? म्हणून आता आपण पुढे जाऊयात. त्रास नको बाकीच्यांना द्यायला. काय म्हणायला लागले की कळणार नाही. बस झालं, एवढं कळालं आपल्याला. याच्या उदाहरणं काय आहेत? सशाचे शिंग, आकाशवेल, आणखी काय असेल? स्वर्ग, वांझेचा मुलगा, निपुत्रिकाला मुलगा. वांझेचा मुलगा. हा. मग काय होतं? वांझ म्हणल्यानंतर मुलगा नसतो आणि मुलगा आहे म्हणला, खरंच आहे मुलगा म्हणावं तर वांझ राहत नाही. मग वांझ तर म्हणाला तर मुलगा, तर वांझेचा मुलगा. बरोबर आहे. मग वांझेचा शब्दानं काय होतं? वांझ शब्दाचा अर्थ काय होतो? तिला मुलगा नाही, पण वांझेचा मुलगा म्हणलाय, मग मुलगा आहे की हो तिला. मग ठीक आहे, मुलगा आहे, पण वांझेला आहे हो मुलगा. मग काय म्हणत? नाही वांझेला मुलगा आहे हो. मुलगा आहे म्हणल्यावर वांझ म्हणायचं नाही. मग वांझ का बरं म्हणता? वांझ का म्हणता? मग दोन्ही पैकी एक तर सोडा ना काहीतरी. एक तर वांझ म्हणा, नाहीतर एक आहे म्हणा. मग ते वांझेचा मुलगा म्हणून हे सिद्ध होऊ शकत नाही. आपण अशा वृत्तीमध्ये सुद्धा चित्त राहतं. मग हे तिसरी वृत्ती सांगितली.
आता चौथी वृत्ती सांगतात पुढील सूत्रामध्ये. 10वं सूत्र आहे ना आता. 10व्या सूत्रामध्ये सांगतात अभाव प्रत्यय आलंबना वृत्तिर्निद्रा. अभाव प्रत्यय आलंबना वृत्तिर्निद्रा म्हणजे जागृत व स्वप्न ज्ञानाच्या अभावाच्या प्रतीतीचा आश्रय घेणारी वृत्ती निद्रा वृत्ती आहे. किंवा जागृत व स्वप्न ज्ञानाच्या अभावाचे जे कारण तमोगुण आहे त्याचा आश्रय घेणारी वृत्ती निद्रावृत्ती म्हणली जाते. माधवीताई बघा चित्त कुठं कुठं असतं हे सांगत आहेत. आता निद्रा नावाची सुद्धा वृत्ती आहे. आता विकल्पात पण राहत नाही, प्रमाणात पण राहत नाही, विपर्यात पण राहत नाही. मग आणखी दृष्टा कुठे असतो? निद्रा नावाच्या एक वृत्तीत असतो. 5 ठिकाणी राहू शकतो आणि 5 ठिकाण सोडले की तो कुठे राहतो? मग स्वरूपात असतो. मग हे 4थं ठिकाण सांगतात या चित्ताचं. कुठे असतो? निद्रा. घेतात ना झोप सगळेच? हो. मग हे कुणाचं शास्त्र आहे? आपलं शास्त्र आहे बरं का, योगशास्त्र. काल्पनिक शास्त्र नव्हे. आपल्याला विकल्प प्रमाण हे तेवढं वाटणं गेलंय, परंतु ते पण वास्तवात आपण वाचतो. म्हणजे हे दुसऱ्याचं नाही अवघड. स्वर्गातलं शास्त्र नव्हे, कल्पनेतलं शास्त्र नव्हे, पुस्तकातलं शास्त्र नव्हे, आपल्या मनाचं शास्त्र आहे. योगदर्शन कशाचा अभ्यास चालू आहे? चित्ताच्या वृत्तीचा. कुणाच्या चित्ताच्या वृत्तीचा? ज्याला चित्त आहे त्यांच्या चित्तवृत्तींचा. चित्त सर्वांना आहे का? इथल्या सगळ्यांना चित्त आहे. म्हणजे मन, बरोबर आहे, चित्त आहे. दुःख इथं सगळ्यांना होतं का? कोणी रडतात ना इथले? कोणी लहानपणी तर रडले असतील ना? का रडतात विचारा? दुःख झालं. का बरं होतं? भावनिक गोष्टी आहेत त्या. म्हणजे मन आहे, चित्त आहे बाबा त्यांना. मग इथे हसतात का कधी? हसलाले 2 जण. हसले बघा, आता 2 जण भेटले म्हणून हसले. हे का बरं आनंद झाला? चित्तात काहीतरी हर्ष झाला, आनंद झाला. का झाला? काहीतरी कारण असेल, काहीतरी कारण असेल. मग हे चित्तवृत्ती आहे. म्हणजे स्पंदन चालू आहेत चित्तामध्ये, क्षणाक्षणाला आहेत. आता कधी कधी तुम्ही आणखी कुणाविषयी द्वेष कराल, मत्सर कराल, राग कराल, काय काय जे 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 सगळं वृत्तीमध्ये येतं. आणि ते मग एवढं करायचं चालणार नाही. मी काय म्हणलं, जसं सजीवांचं वर्गीकरण करावं लागेल. सजीव असंख्य आहेत म्हणल्यानं चालेल का? होय. वैज्ञानिकांनी कसं केलं? लय जीव आहे तो, किती आहेत? करोडो आहेत. मग आज कसं म्हणून चालेल बाबा? विज्ञान आहे, तुम्ही वर्गीकरण करावं लागेल का नाही सजीवाचं? मग आता वनस्पतीचं वर्गीकरण असतं आयुर्वेदात, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं वर्गीकरण करावंच लागतं. मग जसं आपण वर्गीकरण करतो तसं चित्तातील स्पंदन अनेक आहेत, तर त्यांना 5मध्येच वर्गीकरण केलंय. कोण? महर्षी पतंजलींनी. जसं वेस्टर्न सायकोलॉजी वाले काय करतात? मनाच्या अवस्थांचं वर्णन कसं करतात? कसलं मन? अबोध मन, जागृत मन, आणखी कसलं मन? एक राहिलो, विसरला बघा. सुप्त, अबोध आणि जागृत मन. अबोध, जागृत मन. जागृत मनामध्ये व्यक्ती काय करतो? सुप्त मनामध्ये काय करतो? असं काय करतो? ती स्थिती मनाची काय असते सांगितले की नाही? सायकोलॉजीमध्ये ह्याचा अभ्यास असतो वेस्टर्न. पण भारतामध्ये 5 वृत्तीमध्ये दृष्ट असतो, एवढं सुप्त सांगितलंय. कार्ल युंग आहे ना वेस्टर्न सायकोलॉजीमध्ये, त्यांनी महर्षी पतंजलीवर विषयी खूप सुंदर बोललेलं आहे. खूप बोललंय त्यांनी पातंजली योगदर्शनाचा अभ्यास केलाय. पाश्चिमात्य मानसशास्त्रज्ञांनी बरं का, ज्यांची आपण पुस्तकं वाचतो, त्यांनी महर्षी पतंजलीच्या योगदर्शनाला म्हटलेलं आहे भारतीय योगदर्शन हे मानसशास्त्र आहे. योगदर्शन हे मानसशास्त्र आहे. इथे मनाचा प्रॉपर अभ्यास केला गेला असं सांगतात. आलं लक्षात? मग आपण मनाचा अभ्यास करत आहोत. जसं आपण सजीवांचं वर्गीकरण, आणखी काय म्हणू, पदार्थाचं वर्गीकरण. पदार्थ म्हणजे वस्तू. मग ते कशात करतो आपण? मूलद्रव्ये. हे तर कळतंय ना? मूलद्रव्यात करतो कधी? पाणी मूलद्रव्य आहे का? हो आहे. सॉरी, संयोग आहे. अवघड आहे. चहा, मग असं म्हणाल तुम्ही, चहा, चपाती, भाकरी, बरोबर आहे, आतरून, पांघरून, चष्मा, फायबर, घागर, कळशी, आता किती पदार्थ होतील. मग कसं चालेल का? शास्त्रज्ञांनी काय केलं? मूलद्रव्यात वर्गीकरण केलं. मूलद्रव्य मग काय शोधले? 110, 115 काहीतरी केले. बरोबर आहे का? मूलद्रव्य फक्त मोजले. हे संयोग आहे. चहा, पाणी सुद्धा काय आहे? संयोग आहे. कशात आहे? ऑक्सिजन, हायड्रोजन. H2O. आलं लक्षात? मूल नव्हे. तर मग त्यांना आपण काय केलं? मूलद्रव्यात घेतलं नाही, पण मूल आहेत तेवढेच मोजले.
परंतु एवढा सुद्धा मनाच्या लहरींचा, स्पंदनांचा, वृत्तीचा, प्रकाराचा अभ्यास करत असताना मनाच्या वृत्ती, एक तर चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्ती निरोध नसलो की 5. कसं म्हणायचं ह्याला? म्हणायचं असं करूयात आपण, मुठ बांधून ह्याला काय म्हणूयात आपण? योग चित्त वृत्ती निरोध. 5 वृत्तीला निरोध केलाय, ओढून धरलाय हात बरं का, युक्ती करतोय. हे वृत्तीचा निरोध आहे. वृत्ती बाहेर नाहीत, पोट बाहेर नाही केले, सगळे एका ठिकाणी केलेत. कुठे? अंतर्मुखी केले. याला म्हणायचं समाधी. आणि वृत्ती सारूप्यम इतरत्र, ही इकडे चाललंय, हे इकडे चाललंय, हे इकडे चाललंय. पण हे 5च नाहीत, अनेक शाखा फुटलेल्या आहेत, अनेक शाखा आहेत. कशाला? चित्ताच्या वृत्ती. मग त्या सगळ्या वृत्तींना एकत्रित केले आणि 5च भागात केले. आलं लक्षात? हे चित्त आहे. मग ठीक आहे, आता मग चित्त आपण कुठे असतं सांगितलं? प्रमाण वृत्तीत असतं. प्रमाण कशाला म्हणायचं? पाहिलं. प्रत्यक्ष प्रमाण कशाला म्हणायचं? पाहिलं. अनुमान प्रमाण कशाला म्हणायचं? न्याय दर्शनामध्ये आपण खूप पाहिलंय. त्यानंतर मग शब्द प्रमाण कशाला म्हणायचं? तेही पाहिलंय. आणि पतंजलींनी शब्द प्रमाण सांगितलंय, त्याला भाष्यकारांनी तर खूप स्पष्ट सांगितलं. शब्द प्रमाण कशाला म्हणायचं? आणि शब्द प्रमाण वृत्तीहून घसरलेलं. संध्याताईंनी खूप सुंदर शब्द सांगितलं. असं लिहा बघा, सुंदर लिहा. पेपर उत्तर लिहिणाऱ्याला सुद्धा खूप आवडलं पाहिजे. कसं काय सांगितलं? घसरलेलं. आणि एक शब्द प्रमाणावर आरूढ झालेलं. शब्द प्रमाणावर आरूढ होण्यासाठी काय? प्रत्यक्षद्वारे शब्द यावा लागतो किंवा अनुमानाद्वारे यावा लागतात, तर त्याला शब्द प्रमाण म्हणलं जातं. आणि जर ते आलं नाही तर ते कुठे येतं? विकल्प वृत्तीमध्ये यायला लागतं. ठीक आहे, चला. विपर्यमध्ये. विपर्यमध्ये नाही, अज्ञानच. विपर्य म्हणजे अज्ञानच. शब्दाद्वारे ज्ञान होतं, परंतु वस्तू अस्तित्वात नसते, त्याचं नाव विकल्प आहे. पण शब्दाद्वारे शब्द ज्ञान अनुपाती, शब्दाच्या माध्यमातून ज्ञान होतं. अरे म्हण शब्द प्रमाण म्हणा की नाही, घसरलेलं आहे. संध्याताईने म्हणलं तसं घसरलेलं आहे ते. शब्द प्रमाण प्रत्यक्ष किंवा अनुमानाद्वारे यावं लागतं. आणि यथार्थ ज्ञान असावं लागतं. मग यथार्थ नाही, मग विपर्यायात घ्या. नाही, विपर्य तर चक्कच ज्ञान आहे ना. परंतु हे फक्त शब्दाद्वारे ज्ञान होतं आणि त्याचं अस्तित्व नसतं. याला म्हणायचं विकल्पवृत्ती. कळालेलं आहे. आता आपण पाहूयात. अभाव पाहत होतो. निद्रा नावाची चौथी वृत्ती आहे. माधवीताई, कॅमेरा नका बंद करू. चौथ्या प्रकारची वृत्ती कार्टून बघणे. उदाहरणार्थ कार्टून बघणे, विकल्प. हो. तर चौथी वृत्ती निद्रा. तर निद्रा वृत्ती तर सगळ्यांना माहिती आहे, इथलं कोणी झोपाय नाही असं नाही. त्यामुळे मनाचा अभ्यास आहे आपला. आता सांगू ते कसं आहे. पतंजली काय सांगतात? मग दृष्टा म्हणजे कोण? दृष्टा नाही, तुम्ही आम्ही दृष्टा कोण? सगळेजण दृष्टेच आहे तिथले. आलं का लक्षात? त्याचं शास्त्र चालू आहे. तर दृष्टा कुठे असतो? मग वृत्ती सारूप्यम इतरत्र, प्रमाणात असतो, विपर्यायात असतो, विकल्पात असतो. आणखी कुठे असतो? निद्रेक मध्ये एक असतो. निद्रा कशाला म्हणायचं? जागृतीचा व स्वप्नाच्या ज्ञानाच्या अभावाच्या प्रतीचा आश्रय घेणारी. तरी कळत नाही, स्पष्टीकरण करूच आपण. जागृत व स्वप्न ज्ञानाच्या अभावाच्या प्रतीचा आश्रय घेणारी वृत्ती निद्रावृत्ती आहे. आता आपण पाहिजे भाष्य पाहूयात, पुन्हा विश्लेषण करूयात. भाष्य काय आहे? साच संप्रबोधे प्रत्यवमर्षात प्रत्यय विशेषः कथम सुखमः स्वाप्सम प्रसन्नम मे मनः प्रज्ञां मे विशारदी करोति दुःखमहं स्वाप्सं स्त्यानं मे मनो भ्रमत्यनवस्थितं गाढं मूढोऽहं स्वाप्सं गुरुनि मे गात्राणि क्लान्तं मे चित्तम् अलसं मुषितमिव तिष्ठति इति स खल्वयं प्रबुद्धश्च प्रत्यवमर्शो न स्याद् सति प्रत्ययानुभवे तदाश्रिता स्मृतयश्च तदविषया न स्युः तस्मात् प्रत्यय विशेषो निद्रा साच समाधा वितरत प्रत्यय निरुद्धव्येति. आता काहीच कळालं नाही, अर्थ पाहूया त्याचा. कसा आहे? जाग आल्यानंतर निद्रेसंबंधी स्मृती येण्याने निद्रा ही एक प्रकारचे विशेष ज्ञान आहे, म्हणजे वृत्ती आहे. कशा प्रकारे पाहूयात. मी सुखाने झोपलो,
माझे मन प्रसन्न आहे, माझ्या बुद्धीला निर्मळ करत आहे. मी दुःखाने झोपलो, माझे मन निष्क्रिय चंचल बनून भटकत आहे. मी अत्यंत गाढ निद्रेत मूढावस्थेत झोपलो, माझे शरीर जड होत आहे, माझे चित्त थकलेले आहे, आळसावलेले आहे, उदास झालेले आहे, असं जाणवतं ना सगळ्यांना. हे शब्द कुणाला माहित नाही हे तर कळायला पाहिजे. सगळे आहेत ना शब्द. आळस आला होता, गाढ झोपलो होतो, झोप खूप गाढ लागली होती, असं 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 असं. जागृत झाल्यानंतर माणसाने असे स्मरण या प्रकारच्या अनुभवात्मक ज्ञानाशिवाय होता कामा नये. त्या अनुभवाच्या आश्रयाने राहणाऱ्या स्मृतीची त्याच्या विषयामध्ये होता कामा नयेत. यामुळे निद्रा एक विशेष प्रकारचे ज्ञान किंवा वृत्ती आहे. ती निद्रा समाधी अवस्थेमध्ये इतर वृत्तीप्रमाणे निरोध करण्यायोग्य आहे. कळालं नाही? सांगूयात आता. म्हणजे योग म्हणजे काय आहे? माधवी त्यांनी सांगायचं, बाकीच्यांनी नाही. योग म्हणजे काय म्हणलं योग सूत्रानुसार? बरं सांगा पाशी सर. माधवी ताई तुम्ही सांगा. चित्तवृत्ती निरोधक. हा म्हणजे काय सांगितलंय? चित्त म्हणजे काय? माधवी ताई सांगितलं चित्त, चित्त मन. त्याच्या ह्या सगळ्या वृत्ती असे सांगितल्या, एक झालेलं बाहेर पसरलेलं, बाहेर धाव घेणारं मन, याच्या वृत्तीचा निरोध म्हणजे योग आहे. मग निरोध करायचा म्हणजे सगळ्या वृत्तीचा निरोध करायचा आहे. सगळ्या म्हणल्यावर काय? प्रमाणाचा निरोध, विपर्याचा निरोध, विकल्पाचा निरोध आणि निद्रेचा सुद्धा निरोध करायचा आहे. का करायचा आहे तर सांगतात इथे, निद्रा सुद्धा वृत्तीच आहे, समाधी नव्हे. नाहीतर निद्रेला समाधी म्हणले असतं, कारण इथे दुःखाचं ज्ञान होत नाही असं तसं म्हणलं गेलं असतं. परंतु ही सुद्धा एक मूढ वृत्ती आहे, तमाच्या आधिक्याने झालेली वृत्ती आहे. ही वृत्ती काय आहे? तमाच्या आधिक्याने जडता आलेली आहे. म्हणून यामुळे आपल्याला काय कळतं? मी सुखाने झोपलो होतो असं वाटतं आपल्याला, पण कशाचा अभाव घेणारी आहे? अभाव प्रत्यय. अभाव म्हणजे जागृतीचा अभाव. आता तुम्ही जागे आहेत, सगळेजण जागे आहेत, मग ही कोणती वृत्ती आहे? आता तुम्ही मला पाहतायत. आता कोण 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 कोणत्या वृत्तीत आहेत सांगा? प्रमाण वृत्तीत आहे. प्रमाण वृत्ती काय आहे? प्रत्यक्ष प्रमाणात आहेत म्हणून. अनुमान प्रमाण पण असतं क्षणातच. अनुमान कशाचं आहे? कॅमेरा बंद झाला की अनुमान. सांगितलेलं उदाहरण आम्ही करतो. परत शब्द प्रमाण इथल्या येत असतं. किती माधवीताईला समजावतोय आता, त्या योगदर्शन समजावायचे ना मला तुम्हाला. ज्यांना योगदर्शन कळत नाही वाटतं त्यांच्यासाठी सांगतो. मग तुम्ही आहेत का प्रत्यक्ष प्रमाणात? अनुमान प्रमाणामध्ये अंदाज घेता एक, आणि एक पुन्हा असतं काय? शब्द प्रमाणात. त्यानंतर हे झालं प्रमाण वृत्ती. विपर्य म्हणजे काय? खोटं ज्ञान. आता तुम्हाला इथं काहीतरी वेगळं दिसलं, बरोबर आहे, ते खोटं ज्ञान झालं, विपर्य म्हणायचं. ते पण वृत्तीमध्येच आहेत. त्यानंतर विकल्प, उगाच काहीतरी कल्पना केली. आता मुक्ती, जीवनमुक्ती, कैवल्य, निरोध सांगायला लागलो. याबाबत तुम्ही काहीतरी एक विकल्प नावाचं शब्दाने ज्ञान काहीतरी करून घेतलं, मग त्याला विकल्प वृत्ती म्हणता येईल. ठीक आहे, पुढे जाऊयात आणखी. मग निद्रा नावाची वृत्ती काय आहे? जडता आली, झोपण्याची इच्छा झाली, मग आपण जागृत अवस्थेत नाही. म्हणजे काय? हे विकल्प, प्रमाण आणि विपर्य ह्या तीन वृत्ती कोणत्या अवस्थेत होतात? झोपेत होतात का जागेपणी होतात? जागृत अवस्थेत होतात सर. हा, जागृत अवस्थेत होतात ह्या तीन वृत्ती. मग जागृत अवस्था नसलेलं मग समाधी म्हणावं लागेल. मग समाधी नाही, झोप लागते आपल्याला. मग प्रत्यक्षात असता का तुम्ही झोपल्यावर? काय काय आवाज ऐकू येतात का? नाही. काही दिसायला लागतं का? नाही. दिसायला लागतं. कधी दिसायला लागतं? कशात? काय काय? स्वप्नात दिसायला लागतं. स्वप्न, मग ते पण स्वप्न नावाची स्थिती आहे. मग जागृतीचा पण अभाव. संध्याताई, जागृतीचा पण अभाव. जागृती म्हणजे तुम्ही जागे नाहीत, मग जागेपणाचा अभाव. आणि पुन्हा एक कशाचा अभाव? स्वप्नपणाचा पण अभाव. स्वप्न पण पडत नाहीत, जागे पण नाहीत. मग मग काय आहेत? मग सांगा तुम्ही. त्याचंच नाव आहे निद्रा. ही वृत्ती. मग मन चित्त राहतं का तिथे? हो, राहतं का नाही? हे काही काल्पनिक सांगत आहेत. झोपतात ना सगळेजण, बरोबर आहे, या अवस्थेत राहतं. याला म्हणायचं जागृतीचा आणि स्वप्नाच्या अभावाचा आश्रय घेणाऱ्या वृत्तीचं नाव आहे निद्रा. अभाव प्रत्यय आलंबना वृत्तीर निद्रा. म्हणजे अभावाचा
प्रत्ययाचा आलंबन घेणारी, आधार घेऊन राहणारी वृत्ती म्हणजे निद्रा होय. ही निद्रा वृत्ती कशी असते मग त्याचं सांगतात. वृत्ती असते का हो, याच्यात काही जाणीव असते का? हो असते जाणीव, असते जाणीव. काय असते जाणीव? स्वप्नात आपण जागे झाल्यावर म्हणतो लय स्वप्न भयंकर पडले बा, लय भीती वाटली, जाणीव होती, मग ते स्वप्न अवस्था, जागृत नाही. आणि एक जागेत झोपच आली नाही, सारखा आवाज यायला लागला होते, बरोबर आहे, बरोबर आहे का? सारखा आवाज यायला लागत होते, बाजूला काहीतरी कार्यक्रम होता, मग जागेत तुम्ही, जागेपणाचा अभाव यायला लागतो, प्रमाण प्रत्यक्ष म्हणजे जागेपणात एक होतात किंवा मग एक स्वप्नात होतात, मग ती निद्रावृत्ती म्हणायचं नाही त्याला. मग अभाव पण, जागा पण नाही आणि स्वप्न पण पडलं नाही, त्यावेळेस मग तुमची जी स्थिती आहे तिचं नाव निद्रा आहे. मग ही निद्रावृत्ती कधी कळते आपल्याला? झोपेतून जागे झाल्यानंतर आपण म्हणतो मी खूप सुखाने झोपलो होतो बघा, एवढी गाढ झोप लागली होती, मेल्यासारखं, काहीच कळालं नाही. पण काहीच कळालं नाही हे कळालं म्हणजे निद्रा. हे कळालं ना, काय कळालं म्हणजे मला काहीच कळालं नाही काय झालं ते, एवढी गाढ झोप लागली, हे अभाव घे, हे निद्रावृत्ती आहे, बरोबर आहे. नाही स्वप्न सुद्धा पडले नाहीत बाबा, मेल्या, असं काही जणांना असं होतं, झोपलं, गाढ झोप लागली, सकाळी उठलं की जागे झालं, किती वेळ गेलाच कळत नाही, म्हणजे एवढी गाढ झोप लागली. परंतु काय म्हणलं, वेळ किती गेला मला कळालं नाही, 6 तास 7 तास एवढी गाढ झोप लागली की स्वप्न पण आलं नाही मध्ये आणि जाग पण आली नाही, स्वप्न पण आलं नाही आणि जागेपणा पण आला नाही, मग ती निद्रावृत्ती असते. आणि त्यानंतर उठल्यानंतर आपल्याला कळत होतं की आपण कसे होतो, झोपेत कसे होतो हे आपल्याला कळतं. म्हणून ही सुद्धा एक काय आहे? वृत्ती आहे. काय आहे ही? एक वृत्ती आहे. कशाची वृत्ती आहे? चित्ताची वृत्ती आहे. आणि चित्ताची वृत्ती काय करते? इतरत्र भटकवते, निरोधाच्या बाहेर नेते. म्हणून निद्रा सुद्धा समाधीला बाधक आहे, बरोबर आहे. ध्यान करायला लागलं, झोप येते का नाही, मग ते निरोधाकडे नेईल का? नाही नेणार, हे सुद्धा मूढतेकडे नेईल. म्हणून हे सुद्धा वृत्ती आहे. म्हणून काय अपेक्षित आहे? निद्रा वृत्तीचं सुद्धा निरोध केलाच पाहिजे. साच समाधा वितर प्रत्यय प्रत्यय व निरोधव्येती, म्हणजे ही सुद्धा इतर वृत्तीप्रमाणे निरुद्ध केली पाहिजे, म्हणजे ही वृत्ती सुद्धा निरोध केली पाहिजे असं सांगतात. आता 5वी वृत्ती एक उरली, फास्ट घेणार आहेत आता. आता दुसरी वृत्ती काय? 5वी वृत्ती, पहिली वृत्ती प्रमाण, दुसरी वृत्ती विपर्यय, तिसरी वृत्ती विकल्प, चौथी वृत्ती निद्रा. प्रत्येक जण निद्रा घेतात, ठीक आहे. निद्रा वृत्ती झाली. मग आता आणखी काही वृत्ती आहे का? कारण 5आत वर्गीकरण करायचे. वृत्तयः पंचतयः क्लिष्टाः प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतयः, अशा 5 वृत्ती सांगितल्यात. मग प्रमाण सांगितलं पासीसर, विपर्यय सांगितलं, विकल्प सांगितलं, निद्रा पण सांगितलं. आपल्याला 4 वृत्ती कळाल्या. आता एक वृत्ती वर आलेली आहे, त्या वृत्तीचं नाव आहे स्मृती नावाची वृत्ती. तर ती कशी असते? अनुभूत विषया संप्रमोषः स्मृती, आत्म्याद्वारे अनुभवलेल्या विषयांचे पुन्हा स्मरण करणे स्मृतिवृत्ती समजली जाते. स्मृतिवृत्ती कशाला म्हणायचं? जे अनुभवलेल्या विषयांचे पुन्हा स्मरण होणे याला म्हणायचं स्मृती. ह्याला का बरं वृत्ती? प्रत्यक्ष म्हणा ना, प्रत्यक्ष वृत्ती देतं का? नाही, आता अस्तित्वात नाही, ते आठवण करायला लागलो. मग ह्याला विपर्यायात घ्या ना संध्याताई, ह्याला विपर्यायात घ्या. विपर्यात का नाही? काही खोटं नाही, खरं झालेलं आहे, यथार्थ आहे. मग आता आहे का? नाही, म्हणून प्रत्यक्ष प्रमाणात नाही. खोटं नाही म्हणून विपर्यायात नाही. नाही शब्दानेच कळायला लागले, खरं नव्हतं काही पण. शिंग सशाचे म्हणलो तसं आहे का? नाही, खरं घडलेलं आहे, म्हणून ते विकल्पात पण नाही. नाही मग काहीच अभाव आहे का? जागृती पण नव्हती, स्वप्न पण नव्हतं, असं आहे का? नाही. निद्रा आहे का? मग नाही. मग काय आहे? 5वी वृत्ती, अगोदर घडलेल्या गोष्टींचं स्मरण होणे, ही सुद्धा वृत्ती आहे. कुणाला होतं स्मरण? इथे अगोदर काय काय घडलं होतं? लहानपणी असं आम्ही खेळत होतो, कोण लहानपणी वडिलांनी लय मारलं होतं, आठवलं बघा, बरोबर आहे. लय 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 मारलं होतं बा. काय काय करत होतो, घरी काहीतरी सांडलं होतं आणि आईनं लय मारलं होतं, असं काहीतरी असेल स्मृती. जाऊ द्या, ते नाही, आणखी दुसरी काय असेल? दुःख, अत्यंतिक सुख, ह्या घटना आठवतातच सगळ्या. आणखी मग कोणत्याही असो, स्मृती आहे. मग ही स्मृती प्रत्यक्षात प्रमाणात येत नाही, विपर्यायात येत नाही, विकल्पात येत नाही, निद्रेत पण येत नाही, परंतु चित्त स्मृतीत राहतं.
स्मृतीमध्ये एक असतं. आलं का लक्षात? म्हणून चित्ताचा अभ्यास चालू आहे हा. चित्ताचा अभ्यास चालू आहे म्हणजे चित्त राहतं का? खोटं बोलत आहेत का पतंजली? म्हणा ना. नाही नाही असं नाही होत नाही नाही कधी. हे वेगळं सांगत आहेत असं आहे का? सगळ्यांचं मत आहे. सगळ्यांना स्मृती असते. म्हणजे स्मरण करता येतं. अनुभूत विषया संप्रमोषा स्मृती असं आहे. ठीक आहे, आपण भाष्य नाही वाचलं. आता भाष्यकार सांगतात किम प्रत्ययस्य चित्तम स्मरत्याहो विषयस्ते ते ग्राह्योपरक्ताः प्रत्ययो ग्राह्य ग्रहणो भयाकार निर्भासस तज्जातीयकम संस्कारमारभते स संस्कारः स्व व्यंजका अंजनस्तदाकारामेव ग्राह्यग्रहणो भयात्मिकां स्मृतिं जनयति तत्र ग्रहणाकार पूर्वा बुद्धिः ग्राह्याकार पूर्वा स्मृतिः सा च द्वै भावित स्मर्तव्या चा भावित स्मर्तव्या च स्वप्ने भावित स्मर्तव्या जागृत समये त्वद्भावित स्मर्तव्येते सर्वाश्चेता स्मृतयः प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतिनाम अनुभवात् प्रभवन्ति सर्वाश्चेता वृत्तयः सुख दुःख मोहात्मिकाः सुख दुःख मोहाश्च क्लेशेषु व्याख्यायाः सुखानुशयी रागाः दुःखानुशयी द्वेषाः मोहाः पुनर्विद्येति एताः सर्वा वृत्तयो निरोधव्याः आसाम निरोधे संप्रज्ञातो वा समाधिर्भवते संप्रज्ञातो वेति. खूप सुंदर आहे बरं का. हे आता समजून घ्या. सगळ्या वृत्ती समजतात. आता अर्थ पाहूयात आपण मराठीमध्ये आणि त्यात नंतर स्पष्टीकरण करू. काय आहे? चित्त ज्ञानाचे स्मरण करते वा अथवा वस्तूचे. चित्त काय करतं? एका ज्ञानाचं स्मरण करतं. काय पदार्थ गोड लागला होता, काय सुंदर अनुभव होता त्या काळाचा, आम्ही इथे इथे फिरायला गेलतो, काय आनंद आला, काय झालं? हे ज्ञानाचं स्मरण. आणि काय सुंदर वस्तू होती, वस्तूचं स्मरण. बरोबर आहे. पदार्थाचं एकतर स्मरण होतं किंवा ज्ञानाचं स्मरण होतं. वस्तूच्या स्वरूपाने रंगलेले ज्ञान, वस्तूच्या स्वरूपाने रंगलेले ज्ञान, वस्तू व ज्ञान दोहीच्या स्वरूपाला प्रगट करणारे त्याच प्रकारचे संस्कार उत्पन्न करते. विषय काय आहे? वस्तू व ज्ञान दोन्ही स्वरूपाला प्रगट करणारे त्याच प्रकारचे संस्कार उत्पन्न करते. बरं का? तो संस्कार आपल्या उद्बोधकाने उद्बुद्ध होऊन त्याच स्वरूपाची वस्तू व ज्ञान या दोन्हीच्या स्वरूपाची स्मृती उत्पन्न करते. अरे लक्षात? काय म्हणलं? तो आपण पाहिलेला जो स्मृती आहे बरं का, ते म्हणजे संस्कार असतो. आणि तो संस्कार आपल्या उद्बोधकाने उद्बुद्ध होऊन त्याच स्वरूपाची वस्तू व ज्ञान दोन्हीच्या स्वरूपाची स्मृती उत्पन्न करते. म्हणजे उदाहरणार्थ जे काय आपण पाहिलं होतं कधी, वस्तू किंवा ज्ञान, जशाला तसं स्मरण करतो. कोण? उद्बोधकाने उद्बुद्ध होऊन. उद्बोध म्हणजे प्रगट. बरं का? उद्बोध म्हणजे काय म्हणावं? मराठीत शब्द आहे पण आपल्याला व्यवहारी शब्द याला आहे का काही? उद्बुद्ध म्हणजे जाऊ द्या, असू द्या. तर जे स्मृती जी उत्पन्न होते वस्तूचे स्वरूप प्रगट करणारी असते. या प्रसंगात अनुभव ज्ञान प्रधान असतो. स्मृतीच्या प्रसंगामध्ये काय असतो? अनुभव ज्ञान प्रधान असतो. स्मृती वस्तू प्रधान असते. स्मृती ही दोन प्रकारची असते. आता स्मृती दोन प्रकारची असते. स्मृती म्हणजे काय? आठवण, स्मरण. ठीक आहे. आता ही स्मृती दोन प्रकारची असते. कशी असते? काल्पनिक विषयाची व यथार्थ विषयांची. काल्पनिक विषयाची सुद्धा स्मृती होते. बरोबर आहे. आणि यथार्थ विषयांची सुद्धा स्मृती होते. परत स्वप्नातील स्मृती या काल्पनिक विषयासंबंधी असतात, तर जागेपणातील स्मृती या वास्तविक विषयासंबंधी असतात. स्वप्नामध्ये तुम्ही काहीतर जेवण खूप स्वादिष्ट केलं, खूप गोड लागलं, खूप आनंद झाला, मग ह्याची स्मृती जागेपणी झाली. तुम्हाला होते ना? आठवण आहे स्वप्नातलं, मला आठवतंय, लय भिले बाय, घाम आला होता मला, खूप पळत पळत होते, मागं कुत्रं लागलं होतं. बरोबर आहे. कुणाला तर स्वप्नात कुत्रं लागलं होतं पाठीमागे आणि धावत 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 गेले, खूप भीती वाटली. मग खोटी होती का नाही? परंतु स्वप्नाच्या ज्ञानाची सुद्धा स्मृती होते. आणि खरोखरच लागलं होतं कुत्रं जागेपणे समजा, त्याच्या सुद्धा ज्ञानाची स्मृती असते. अशी होते. ठीक आहे.
या संपूर्ण स्मृती, या सगळ्या स्मृती कशा कशा येतात? प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा व स्मृतीच्या अनुभवाने उत्पन्न होतात. या स्मृती कशा असतात? प्रमाणाच्या, विपर्याच्या, विकल्प, निद्रा, स्मृतीच्या अनुभवाने उत्पन्न होतात. या सगळ्या स्मृती सुख, दुःख, मोह स्वरूपाच्या असतात. आता स्मृती कशाची आठवण झाली? आनंदाची. अहो, ते मला दिवस, शाळेतले दिवस आताही आठवतात. म्हणजे कशाचे? सुखाची स्मृती. नाही, मला ते भयानक वास्तव दृश्य आजही आठवलं की अंगाला काटा येतो. का? दुःखाच्या अनुभवात आहेत. मग दुःख स्मृती दुःखदही असतात आणि मोहकारक सुद्धा असतात. स्मृतीची आठवण होण्याने मोहही उत्पन्न होतो. पातंजल योग दर्शनातील मानसशास्त्र पहा. स्मृतीद्वारे काय काय होतं? सुख, दुःख, मोह स्वरूपाचे असतात. हे असतं का ना सायकोलॉजीचा अभ्यास करणारे? मग हे स्मृतीद्वारे होतं. प्रमाण, विपर्य, विकल्प, निद्रा, स्मृती. परत स्मृती, आणखी एक स्मृती असते. कशाची स्मृती होते? चांगली झोप लागली होती याची स्मृती असते. चांगलं झोपलो होतो याची स्मृती असते. चांगलं स्वप्न पडलं होतं याची स्मृती असते. जागे होतो याची स्मृती असते. घडल्या गोष्टीची स्मृती होते. म्हणजे 5ही प्रमाणाची स्मृती होते. किंवा आणखी सांगू, स्मृतीची सुद्धा स्मृती असते. आठवणीची आठवण. आठवणीची हो हो. म्हणजे हे 5ही वृत्तीची स्मृती असते. आलं लक्षात? मग स्मृती प्रमाणाची स्मृती असू शकते, विपर्याची स्मृती. नाही मी भिले माहिती त्यावेळेस बघा, बरोबर आहे. साप आहे म्हणून मी पळत गेले. खोट्या ज्ञानाची, अज्ञानाची स्मृती. विपर्याची स्मृती, विकल्पाची स्मृती, प्रत्यक्षाची स्मृती, जागेपणाची स्मृती, निद्रेची स्मृती, स्वप्नाची स्मृती. लक्षात? म्हणजे आणि आठवणीचीही आठवण, म्हणजे स्मृतीचीही स्मृती. आणि ह्या सगळ्याच स्मृती म्हणजे कळालं? स्मरण. या सगळ्याच स्मरण काय देतं? सुख देतं. स्वप्नात पण चांगलं पडलेली स्मृती सुख देते. चांगलं स्वप्न, वाईट स्वप्न दुःख देतं. मोह पण देतं. तर चांगल्या आपल्या व्यक्तीबद्दल असेल तर मोह, म्हणजे त्या सुखकारक, दुःखकारक आणि मोहकारक स्वरूपाच्या काय असतात? स्मृती असतात. परत स्मृती असतात. सुख, दुःख, मोहाची व्याख्या क्लेशाच्या प्रकरणामध्ये करणे योग्य होईल असं कोण म्हणत आहे? भाष्यकार म्हणतात का? म्हणतात. काय म्हणतात बघा भाष्यकार? सुख, दुःख, मोहाश्च क्लेशेषु व्याख्येयाः. भाष्य पाहावे भाष्यात. भाष्यकार काय म्हणले? इथे नको सांगा एवढं लई. काय म्हणले भाष्यकार? म्हणले आताच नको गडबड. कुठे सांगूत आपण ते? सुख, दुःख, मोह कुठे सांगू म्हणले? क्लेशांच्या प्रकरणात सांगू म्हणे. बरोबर आहे. म्हणून इथे थांबवलं त्यांनी. पण त्यांना पण कळालं, वाढायला लागलं आपलं खूप. बरोबर आहे. भाष्यकार व्यासांना वाटलं पुढे सांगावं लागेलच ना, आताच कशाला जास्त वेळ घ्यायचा आहे, तिथल्या तिथं कळेल की. बरोबर आहे. पुढे गेल्यानंतर कळतंय आपोआप, तिथं आपण विस्तार करू म्हणून इथे सांगून पुढे गेले. मग आपण पण आता पुढे सांगू, पुढे पाहू म्हणून आपण पण पुढे जाऊ. भाष्यकारांनी म्हणलंय म्हणजे भाष्य जशाला तसं आहे इथे. ठीक आहे, पुढे केले जाईल. आता नंतर सांगतात मग सुखभोगाच्या नंतरही येणारा राग होय. सुखभोगाच्या नंतरही येणारा क्लेश म्हणजे राग होय. म्हणजे सुखभोगातून काय होतं उत्पन्न? सुखानुशयी राग. राग म्हणजे क्रोध नाही बरं का. जे उपस्थित म्हणजे कॅमेरा बंद असणाऱ्याला सांगतो, जर कोणी राग म्हणलं तर आता मला राग येतोय, तसा राग नाही. राग म्हणजे प्रीती, आवड, आसक्ती वाढते. आसक्ती. ते कुठे येते? जिथं सुख होतं. बरोबर आहे. जिथं सुख वाटतं तिथे राग उत्पन्न होतो. आणि दुःख भोगानंतर येणारा क्लेश त्याला काय म्हणतात? द्वेष. द्वेष कधी येतो? नाही ते आठवण सुद्धा काढा वाटत नाही मला, ते आठवण सुद्धा काढा वाटत नाही. मग ते तर परत प्रसंग येऊच वाटत नाही, तो प्रसंग यावा वाटत नाही. म्हणजे काय आहे? द्वेष आहे त्या प्रसंगाचा. त्या व्यक्तीचं तोंड सुद्धा बघा वाटत नाही. म्हणजे व्यक्तीचा द्वेष, ज्ञानाचा द्वेष, स्मृतीचा पण दोष द्वेष, स्मृती, आठवणीचा पण द्वेष. हो,
सारखं आठवण तिची यायला लागली, हो. मला आठवण करावी लागते. म्हणजे आठवणीचाही द्वेष, आणि ती वारंवार आठवण करावी वाटते, त्या आठवणीचं सुद्धा राग. हा, आला लक्षात? आठवणीचा राग, आठवणीचा द्वेष, आठवणीचा द्वेष, आठवणीचा मोह इत्यादी इत्यादी असतात. चला पुढे जाऊयात आता. तर अविद्या आहेच, ह्या सर्व वृत्ती रोखण्यायोग्य असतात. या सगळ्या वृत्ती कसल्या आहेत मग? आता इथं भाष्यकार आले विषयावरती. काय आहेत ह्या कोणकोणत्या वृत्ती? प्रमाण वृत्ती, विपर्यय वृत्ती, विकल्प वृत्ती, निद्रा वृत्ती आणि स्मृती नावाची वृत्ती. या सगळ्या ह्या 5च वृत्तीमध्ये दृष्टा राहतो. वृत्ती ह्या 5च आहेत, जास्त नाही आहेत. आता मग पतंजलींना विचारा, कस काय मी 10 करून दाखवतो? नाही बरं का, 5मध्येच वर्गीकरण केले. मग तुम्ही कोणती वृत्त्यांना त्यातच घालतात ते, बरं का? ठीक आहे. तर या 5 वृत्ती सुद्धा काय आहेत मग? ह्या रोखण्यासारख्या आहेत. आपण कुठून सुरू निघालोय आता लक्षात घ्या. आपण आलोय कुठून? या वृत्तीचं प्रकरण का सुरू केलं? तर पतंजलीने म्हणले आता आपण योगाभ्यास प्रारंभ करू. अथ योगानुशासनम. मग ठोसर म्हणले काय योग? योग म्हणजे काय? मग पतंजली सांगितले योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध होय. योग चित्तवृत्ती निरोधा. योजनाताई, योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध होय. मग पाशी सर म्हणले चित्तवृत्ती निरोधाच्या वेळेस काय असतं, कशी स्थिती असते? मग पतंजलीने उत्तर दिलं तदा द्रष्टू स्वरूपे स्थानम. त्यावेळेस स्वरूपात असतो. अच्छा, स्वरूपात असतो. मग ते काय प्रश्नोत्तर झाले. स्वरूपात असताना काय असतं मग? तर आनंद असतो, क्लेशमुक्त असतं, सुख आनंद प्रतीती असते, असं आहे. मग ठीक आहे, करायला पाहिजे बा. मग कोण विचारलं आता? दुसऱ्यांचं नाव घ्यावं. संध्याताईने नाहीत विचारत. संध्याताईंना माहिती आहे, संध्याताई नाहीत विचारणार, संध्याताईंचं नाव नाही घेणार. पुन्हा आता योजनाताईने म्हणल्या, योजनाताई म्हणल्या ठीक आहे, पाशी सरांचं उत्तर आम्हाला कळालं की चित्तवृत्ती निरोध होतो त्यावेळेस स्वरूपात असतो. मग तुम्ही तर म्हणताय चित्तवृत्तीचा निरोध करायचा आहे, म्हणजे चित्तवृत्तीचा निरोधानंतर स्वरूपात असतो, निरोध नसतो त्यावेळेस कसा असतो? योजनाताईंनी विचारलं. मग पतंजलींनी सांगितलं असं, बरं का? असं कल्पना करतोय मी, वर्गात बसून विचारायला लागले सगळे असं. मग योजनाताईंनी उत्तर द्यायला लागले. म्हणले 5 प्रकारच्या वृत्ती असतात आणि त्या क्लिष्ट असतात, अक्लिष्ट असतात. मग क्लिष्ट म्हणजे काय, अक्लिष्ट म्हणजे काय सांगितलं. अरे कळालं. परंतु सौदत्ती मॅडम आल्या लगे, नाही सर थांबा, लगेच नका वृत्ती निरोध सांगू, आधी त्या 5 म्हणलेल्याचे नाव सांगा. 5 कोणकोणते सांगा. सौदत्ती मॅडम म्हणल्या 5 काय आहेत नाव सांगा बरं नीट अगोदर. नका असं लगेच पुढे नका जाऊ, वेळ लागू द्या, पण सांगा, नाव सांगा व्यवस्थित. मग पतंजली म्हणले 5 प्रकारच्या वृत्ती आहेत. त्याचं नाव आहे प्रमाण, विपर्यय, विकल्प, निद्रा आणि स्मृती. मॅडम म्हणल्या हो बस झालं ठीक आहे म्हणल्या. काय म्हणल्या? 5 प्रकारच्या वृत्ती, बस झालं. पण सौदत्ती सर म्हणले असं कसं जमतंय म्हणे. अहो ते काय अर्थ आहे सांगा ना, ते असं जमतंय बरं? तुम्ही नाव घेतल्याने कसं भागेल? मग नुसतं नाव नाही सांगा, की प्रमाण म्हणजे काय सांगा, विपर्यय म्हणजे काय सांगा, विकल्प म्हणजे काय सांगा म्हणले सौदत्ती सर म्हणले. मग पतंजलींनी सांगायला सुरू केलं. काय सांगायला सुरू केलं? प्रमाण कशाला म्हणायचं? 3 प्रमाण सांगितले. प्रमाणावरनं कसं घसरतं, शब्द प्रमाण काय हे सांगितलं. संध्याताईंना ते कळालं, संध्याताईंनी हो म्हणलं. मग पुन्हा सांगितले प्रमाण झालं, विपर्यय सांगितले. मग काही जणांनी विचारलं अहो विपर्यय कसं म्हणता तुम्ही? विपर्यय पण प्रमाणातच घ्या ना. नाही म्हणले, ते विपर्यय म्हणजे खोटं ज्ञान असतं. अच्छा बरोबर आहे, कळालं. मग संध्याताई म्हणल्या खरंय पटलं मला म्हणे, बरोबर आहे, ती वेगळी वृत्ती. 5 कसं काय होतात म्हणायला लागले खूप जण. 5 प्रकार केलो, 2च वृत्ती असतात, एक खरी आणि एक खोटी. प्रत्यक्ष म्हणजे एकतर प्रमाण नाही तर विपर्यय. तुम्ही विकल्प कसा केला? विकल्पाचंही स्पष्टीकरण दिलं. मग काय म्हणले? विकल्प सुद्धा वेगळी वृत्ती आहे बाबा. का? विकल्प फक्त शब्दाने ज्ञान होतं. मग खोटं ज्ञान, खोटं हे खोटंच खरं खोटं असतं आणि प्रत्यक्ष हे खरंच असतं. आणि हे फक्त शब्दानेच खरं, शब्दानेच खोटं असतं. शब्दानेच ज्ञान होतं, बरोबर आहे, कधीच खरेपणाचं ज्ञान होत नाही. मग विकल्प वृत्ती वेगळी आहे, पटलं, ठीक आहे. मग आता बाकीच्यांचं नाव घेत नाही. आता बाकीच्यांनी काही विचारलं नाही, बाकीचे विचारतच नाहीत, कारण कधी बोलतच नाहीत, त्यामुळे तुमचं नाव नाही घेणार मी. मग नाहीतर कॅमेरा चालू करा, मग तुमचं पण नाव घेतो. मग असं झालं. मग ह्यांच्याच म्हणण्यानं बळणच सांगितले. मग आता पतंजलीने बळणं सांगितलं, आता कोणी नाही विचारलं.
आता कोणीच विचारणा गेले. ठोसर सर, पासी सर हे एवढ्यांनी विचारलं. मग विचारल्यानंतर मग काय म्हणले, आता तुम्ही काय विचारणा गेलोय म्हणे. बरोबर आहे. परंतु योजनाताईंनी नाही सौदत्ती सरांनी म्हणलंय, झालं पुढे आलं, सौदत्ती सर पासून चालू आहे. त्यांनी म्हणले की 5 वृत्तीचंही व्याख्या करा, त्याचं स्पष्टीकरण द्या. मग पतंजलींनी प्रमाण वृत्ती सांगितली, विपर्य वृत्ती सांगितली, विकल्प सांगितली, निद्राही सांगितली आणि स्मृती सुद्धा सांगितली. मग संध्याताई इथं थांबवल्या लगे, म्हणजे थांबा. स्मृती काय म्हणता हो, स्मृती प्रत्यक्षाची गोष्ट ह्याची त्याची त्याबद्दल विषय झाला. मग सांगितले स्मृती एक स्वतंत्र वृत्ती आहे. कस काय स्मृती स्वतंत्र आहे, तर ही 5ची सुद्धा स्मृती होते. स्मृती सुद्धा सुखकारक असते, स्मृती सुद्धा दुःखकारक असते, स्मृती सुद्धा मोहकारक असते, स्मृती सुद्धा जागृतीची असते. अहो कोण बोलत आहे, चांगला विषय चालू आहे, नका बोलू. मी करतो ना, करतो म्यूट सर्वांनाच. हा ठीक आहे. कुठं लिंक मोडली बघा, चांगलं रंग आलता. काय म्हणलो मग, हा काय झालं असं सगळं सांगायला लागल्यावर मग संध्याताई आल्या, वर्गातल्या टॉपर. मग त्यांनी म्हणल्या, शेवटी ते विचारतात, मॉनिटर आहेत ना, संध्याताई मॉनिटर आहेत. मग त्या उभ्या राहिल्या. बरोबर आहे, तुम्ही वृत्तीचा निरोध करा म्हणता, मग 4च वृत्तीचा निरोध करावं, स्मृतीचा निरोध करण्याची काय गरज आहे बरं. मग म्हणले नाही, हे सुद्धा दुःखकारक असतात. स्मृती सुखकारक असतात, दुःखकारक असतात. विकल्पाची स्मृती असते, विपर्याची स्मृती असते. आणि हे सगळ्या वृत्ती काय, हे जे 5ही वृत्ती आहेत त्याही निरोध योग्य आहेत. कारण या जन्म मरणात घालणारी आहेत, या संस्कार निर्माण करणारे आहेत. संध्याताईंना सांगायला लागली पतंजली. मग आणि व्यास महाराज काय सांगायला लागले, ह्या 5ही वृत्ती कसल्या आहेत, क्लेशकारक आहेत. आणि काय करणारे आहेत, संस्कार निर्माण करणारे आहेत. आणि मग संस्कारांनी काय अडचण आहे बाबा, अहो संस्कारामुळे ते जन्म मरण होतं ना. अच्छा, मग आता पटलं. संध्याताई म्हणल्या ठीक आहे, म्हणजे मग तुम्ही आलतो ती विषय करा. बाकीच्याने उगाच विचारलं, म्हणजे मला माहित होतं. त्यांनी म्हणल्या मला माहित होतं 5 वृत्ती आहेत, जाऊ द्या, सगळ्यांसाठी सांगितलं, मलाही रिव्हिजन झालं. मग म्हणले आता विषय कोणता होता, आपण सुरुवात कुठून केलो होतो, एवढं चित्तवृत्ती का सांगितले आपण, म्हणले एवढ्या जणांनी विचारलं म्हणून सांगितले. चला आता वापस कुठे, योग म्हणजे काय, चला वापस, योग म्हणजे काय, चित्तवृत्तीचा निरोध. हा, चित्तवृत्तीचा निरोध. मग बाकीच्यांचं शंका समाधान करण्यासाठी झालं. मग चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे योग आहे. मग चित्तवृत्तीचा निरोध करण्याचा आता सांगा ना काय आहे साधना, निरोध कसा करावा. आम्हाला कळालं या 5 वृत्ती दुःखकारक आहेत, आम्हाला कळायला लागलं. बरोबर आहे, दुःखकारक आहेत, तुम्ही पटवलो, आम्हाला समजलं, आम्हाला कळालं. आता याचा निरोध कसा करावा हे सांगा. बरोबर आहे, रोग सांगितलं तुम्ही, आता औषध सांगा ना. इथे काय झालेलं म्हणायचं, निदान निदान लागलं. आता औषध सांगा म्हणल्यानंतर 12व्या सूत्रामध्ये पतंजली आता 2ऱ्या सूत्रापासून 12व्या पाशी उडी घेतात. काय, योग चित्तवृत्ती निरोधा, त्या चित्तवृत्ती निरोध करण्याचा उपाय सांगत आहेत. आता काय करत आहेत सौदत्ती सर, मान हलवली. हा, आता काय सांगत आहेत पतंजली, ती चित्तवृत्ती निरोध करण्याचा उपाय सांगत आहेत. सगळेजण जागे व्हा. आता इतका वेळ काय सांगितलं, वृत्ती काय आहेत बरं का, चित्त काय आहे, हे सगळं झालं. आता काय डबल सांग ना बुवा, वापस येणार नाही. आता एवढं मस्त सांगितलंय. मग आता काय सांगायला लागले, चित्तवृत्ती निरोधाचा उपाय. मग ठीक आहे, लक्षपूर्वक आहे का, उपाय. हा, उपाय सांगत आहेत. आता काय सांगतात तर सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. अच्छा, त्याने निरोध होतो का, कशाने, अभ्यासाने वैराग्याने. परत इथं पण विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. आता इथं पण विद्यार्थी आणखी प्रश्न उपस्थित करणार आहेत आता पुढचे. आता काही नाव घेणार नाही, थांबायचंय आपल्याला इथे, थांबायचंय. मग उद्याच्या तासात बघूत आपण कोण कोण विद्यार्थी काय काय विचारतात प्रश्न. आता प्रश्न पडले पाहिजेत ना प्रश्न, तरच उत्तर येतील. काय आलं, अभ्यास आणि वैराग्याने काय होतं, चित्तवृत्तीचा निरोध होतो. शब्दाचा अर्थ काय आहे या, अभ्यास आणि योजनाताई वैराग्याद्वारे कशाचा निरोध होतो, वृत्तीचा निरोध होतो, चित्ताच्या वृत्तीचा. कोणत्या वृत्ती चित्ताच्या, तुम्हीच सांगा आता. हा, मग या सगळ्याच 5 वृत्तीचा निरोध करायचा आहे. कोणत्या साधनेद्वारे करायचा आहे, अभ्यास आणि वैराग्याने.
मग असं कसं चालतंय नुसतं नावं घेऊन इथं? आणखी त्या जसं वृत्तीचं वर्णन केलं तसं अभ्यासाचं वर्णन करावं लागेल. अभ्यास कसा करावा लागतो? वैराग्य काय आहे सांगावं लागेल तुम्ही. मग आता भाष्यकार सांगणार आहेत. ह्या सूत्रापाशी आपण थांबणार आहोत बरं का. वाचू द्या, भाष्य वाचूयात. मग भाष्यकार सांगायला लागले, पतंजलींनी काय सांगितलं? अभ्यास व वैराग्याद्वारे त्या 5 प्रकारच्या वृत्तींचा निरोध होतो. 5 प्रकारच्या वृत्तीचा निरोध केला का समग्र वृत्तींचा निरोध होतो. आणि समग्र वृत्तीचा निरोध झाला की दृष्टा कसा असतो? त्यावेळी दृष्टा कसा असतो? निरुद्ध अवस्थित असतो. स्वरूपेव स्थानम तदा दृष्टो स्वरूपेव स्थानम असतो. मग स्वरूपात जायचं वेळ लागलं सगळ्यांना. ठीक आहे, आम्हाला निरुद्ध करायचंय, यासाठी मार्ग सांगायला लागले. मग आता भाष्यकार काय सांगतात? चित्त नदी नामो भयतो वाहिनी वहती कल्याणाय वहती पापाय च. खूप सुंदर आहे हो. या तो कैवल्य प्राग्भारा विवेक विषय निम्ना सा कल्याणवहा. संसार प्राग्भारा विवेक विषय निम्ना पापवहा तत्र वैराग्येन विषयस्त्रोतः खिलीक्रियते विवेक दर्शनाभ्यासेन विवेकस्त्रोत उद्घाट्यत इत्युभयाधीनश्चित्तवृत्ती निरोधः. छान आहे. काय सांगतात? चित्तरूपी नदी 2 धारात वाहते. परत चित्ताची नदीची उपमा दिली आहे. चित्ताच्या 2 धारा सांगितल्यात. गेल्या का त्या ह्या ताई आपल्या धर्माधिकारी माधवी ताई? नाही, गेल्या पळून. त्यांचं नाव घ्यायला लागलो म्हणून. नवीन लोकांनी कॅमेरा चालू केला. गेल्या हा, पळून गेले. इंटरव्ह्यू मधून विद्यार्थी पळून जातात. शिक्षक नसले की खिडकी वाट दप्तर टाकून जात होते. इथं टाकायची तसं गरजच नाही. गेले, पळून गेले. ठीक आहे. ठीक आहे, असो. काय सांगत होतो? चित्त नदी 2 धारांची आहे. चित्त ही नदी आहे. योजनात आहे. चित्त काय आहे? नदी आहे. नदी मग काय करते? वाहत राहते. अखंड प्रवाह असतो. बरोबर आहे. मग आता त्या प्रवाहाला थांबवायचंय ना. मग ते प्रवाह किती प्रकारचे आहेत? 2 प्रकारचे आहेत चित्ताचे. बघा उपमा देऊन. चित्ताचं कसं विश्लेषण सुंदर केलेलं आहे व्यासांनी. मग ही चित्त नदी 2 धारात वाहते. ती कल्याणासाठी म्हणजे नभो वाहतोषिनी वहती कल्याणाय. मग ती कशासाठी वाहते? कल्याणासाठी. आणखी वहती पापायच, ती पापासाठी वाहते. एक चित्त नदी पापासाठी वाहते, एक चित्त नदी कल्याणासाठी वाहते. ठीक आहे. जी धारा कैवल्याकडे घेऊन जाणारी असते व विवेक मार्गाकडे झुकलेली असते ती कल्याणासाठी वाहते. आणखी कल्याणासाठी वाहणारी नदी म्हणजे कोणती नदी? गंगा, यमुना, मांजरा, रेणा, तेरणा नव्हे. चित्त नावाची नदी. नदी म्हणल्यावर होईल आणखी काहीतरी भानगड. आताच एकदम कोणीतरी जॉईन व्हायचं आणि नदीचं काहीतरी प्रकरण चालू होतं म्हणतील. काय करावं लागेल? नाही ताप. नदीचं काय होता विषय म्हणतील. तसं नका करू. विनोदाचा भाग झाला, म्हणणार नाही तुम्ही तसं. तर चित्त नावाची नदी वाहते आणि ती चित्त नावाची नदी जी कल्याणाकडे जाते, कल्याणासाठी वाहते. ती नदी कशी असते? ती कैवल्याकडे नेते बरं का. चित्त दोन्हीकडे नेतं. चित्त नावाची नदी सांगितले तर चित्तच कैवल्याकडे नेणार आहे आणि चित्तच संसाराकडे नेणार आहे. चित्तच मुक्त करणार आहे आणि चित्तच काय करणार आहे? बंधनात पाडणार आहे. मग 2 प्रकारे चित्त व्हायला लागतं. ठोसर सर छान हसत आहेत. 2 प्रकारे व्हायला लागतं. मग कल्याणाकडे जाणारा प्रवाह कसा जातो? तर तो कैवल्याकडे नेणारा असतो आणि कैवल्याकडे जात असताना तो झुकलेला कोणकडे असतो? विवेकाकडे झुकलेला असतो. विवेकाकडे म्हणजे ज्ञानाकडे झुकलेला असतो. कोणता चित्ताचा प्रवाह? वहती कल्याणाय, कल्याणासाठी वाहणारी चित्त नदी. ठीक आहे. मग आता जी धारा संसाराकडे जाण्याच्या सामर्थ्याने युक्त असून, आता एक धारा असते, नाही इकडं चल. कुठे? जन्म मरणाकडे. संस्कार आहे चित्तावरती. काय संस्कार आहेत? माझं, तुझं, चांगलं, वंगळं, आवड, नावड, राग, द्वेष, मोह, महामोह, तमिश्र, अंधतमिश्र, ह्या मार्गाला घेऊन जाणारी नदी म्हणजे अविद्येकडे असणारी झुकलेली ही नदी पापबहा असते. कोणती? ती अविवेकाकडे झुकलेली असते. विवेक म्हणजे ज्ञान, अविवेक म्हणजे अज्ञान. मग अज्ञानाकडे झुकलेली नदी ती कशासाठी वाहते? तिला म्हणायचं पापवहा.
तिला म्हणायचं पापवहा नदी. कोणती नदी? चित्त नावाची नदी, बरं का, पाण्याची नदी नाही, चित्ताच्या प्रवाहाची नदी वाहते. मग ही काय करणार असते? पाप उत्पन्न करते. काय करते मग ही? पापाला उत्पन्न करते. ठीक आहे, पुढे चला. या दोन्ही मधून वैराग्याद्वारे अविवेकाची विषयधारा सुकविली जाते. काय सुंदर उदाहरण दिलंय हो. वैराग्य नावाचे चित्ताच्या जर दोन नद्या चालू असतात, नद्या नाही, एका नदीचे प्रवाह दोन, एका चित्त नावाच्या नदीचे दोन प्रवाह आहेत. तर वैराग्य काय करतं माहितीये का? वैराग्य सुकवतं नदीला. पण कोणत्या नदीला सुकवतं? जी संसाराकडे आहे, पापाकडे जाणारी, नदीचं पापाकडे. पाणी कोरडं करून टाकतं. ती नदी कसली होते? कोरडी फक्क होते. कोरडी नदी माहितीये ना, होते ना, मराठवाड्यातल्या होतात नद्या, कोकणातल्यांना माहित नाही का? कोकणात पण असतात कोरड्या? असतात का? मग माहिती आहे, माहिती आहे. मग हे चित्ताची नदी जी पापवाहा नदी आहे, प्रवाह आहे, तो प्रवाह सुकविला जातो. कशाद्वारे सुकविला जातो? वैराग्याद्वारे. मग पाणी नसताना वाहते का? मग काही नाही, काही भात, बरोबर आहे. पाणीच नाही नदीत म्हणल्यावर रिकामी राहते. तशा प्रकारची चित्ताचा तो प्रवाहच राहत नाही. मग त्यासाठी काय साधना सांगितली? या दोन्ही मधून वैराग्याद्वारे अविवेकाची विषयधारा सुकविली जाते, म्हणजे वाळवली जाते. विवेक दर्शनाच्या अभ्यासामुळे विवेक स्त्रोत उत्पन्न केला जातो. या प्रकारे चित्तवृत्ती निरोध या दोन्ही अभ्यास व वैराग्याच्याच अधीन आहे. वाह, छान. काय सांगितलं? आता वैराग्य काय करतं माहितीये का? ह्या विषयाकडे आणि संसाराकडे नेणाऱ्या नदीचा प्रवाह सुकवतो, वाळवून टाकतो. आणि अभ्यास काय करतो माहितीये का? अभ्यास काय करतो? तर अभ्यासामुळे विवेक स्त्रोत म्हणजे पाणी आणखी टाकतो. आणखी एक प्रवाह कशाचा? कैवल्याकडे नेणाऱ्या. दोन जे वहन आहेत, तर कैवल्याकडे जी नदीचा प्रवाह वाहतोय त्या नदीमध्ये आणखी पाणी टाकतो. स्त्रोत म्हणजे आणखी स्त्रोत म्हणजे माध्यम. ते आणखी काय लावं? माध्यम कशाचं म्हणता येईल? तिकडे पाऊस पडतो. कशाचा? अभ्यासाने तिकडे धो पाऊस पडायला लागलाय. कशाचा? विवेकाचा, अभ्यासाचा. आणि अभ्यासाचा जास्त पाऊस पडत आहे, त्यामुळं प्रवाह कुठे जातो? तो कैवल्याकडे. कैवल्याकडचा प्रवाह अत्यंत वेगवान व्हायला लागतो आणि इकडचा पण प्रवाह नेईल की मग वैराग्याने तिकडचा सुकवला जातो. वैराग्यानं तो प्रवाह सुकवला जातो आणि अभ्यासाने इकडचा प्रवाह आणखी फास्ट केला जातो. आणखी पाणी टाकलं जातं त्यामध्ये, आणखी नद्या मिसळतात अभ्यासाने, आणि आणखी नदी मोठी व्हायला लागते. कोणती नदी? कैवल्याकडे कल्याणाची, कैवल्याकडे जाणारी. हा, त्याला कोणती नदी? कल्याणाय आणि पापवहा, पापाकडे नेणारी, संसाराकडे नेणारी, सुकविल्या जाते वैराग्याने. म्हणजे कळालं आता काय सांगायचंय? अभ्यास आणि वैराग्याद्वारे चित्तवृत्तीचा निरोध शक्य आहे. 5 प्रकारच्या चित्तवृत्ती पाहिल्या, तर या 5 चित्तवृत्तींचा निरोध अभ्यासाने वैराग्याने शक्य आहे. आणि तो कसा आहे? तर वैराग्य पापवहा नदीला सुकवतो आणि अभ्यास कैवल्याकडे नेणाऱ्या नदीला आणखी प्रवाहित करायला लागतो, जास्त पाणी द्यायला लागतो आणखी, आणि त्यामुळे हे वाहत जाते. म्हणल्यावर आपल्याला कैवल्य लवकर प्राप्त होणार आहे. नुसता अभ्यास चालेल का? नाही. अभ्यासाने प्रवाह पुढे जाईल आणि वैराग्याने ह्या नदीचा प्रवाह थांबवला जाईल, म्हणजे सुकवला जाईल. मग आपण नुसता एकच प्रवाह चालेल. कोणता प्रवाह चालेल? कैवल्याकडे जाणारा. संसाराकडे जाणारा प्रवाह खंडित होईल. म्हणून विवेक आणि वैराग्य या साधनेद्वारेच काय प्राप्त होतं? योग चित्त वृत्ती निरोध. ठीक आहे, असं झालेलं आहे. मग आता सांगायला लागले, म्हणले आता एवढ्यात नाही भागत. पापवहा, कल्याण वहान, एवढ्यानं काय कळतं? अभ्यास काय आहे सांगावं लागेल. अभ्यास कसा करावा लागेल हे सांगावं लागेल, बरं का? अभ्यास कसा आहे हे सांगावं लागेल. वैराग्य कसं आहे सांगावं लागेल. अभ्यास कशा पद्धतीनं करावा लागेल. अभ्यास कशा पद्धतीनं केल्यानंतर चित्तवृत्तीचा निरोध कधी होईल, काय काळमान सांगावं लागेल की किती दिवस करावं लागेल, असं विचारलं. मग म्हणले पतंजली आता आपण नंतर पाहू, वेळ झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळं आपण इथे थांबू आणि उद्याच्या पाठाला असंच हसत खेळत करूत, बरं का? हे पाठ आपला पुढं कंटिन्यू करूत. अभ्यास वैराग्यापर्यंत आलोय, इतकं विसरू नका. हे एवढं विसरू नका, नाहीतर मग आणखी पुढे वापस जातोय. हो.
आज असं सर उपनिषद मध्ये कसा गुरु आणि शिष्यांचा संवाद अधोरेखित केलाय तसं वाटलं. आपला तुम्ही गुरु आणि आम्ही सगळे शिष्य नाही रे, गुरु नावं नाही, घेऊन पतंजली सांगत होतात. सांगितलं. नाही, नाही नाही पतंजलींचे नाही विद्यार्थी सांगितलं. नाही नाही तसं झालं हो. उपनिषद मध्ये कसं दोघांचा संवाद आहे तसं तुम्ही आज सांगितल्यासारखं फील आहे. बरोबर आहे. प्रश्न असे पडतात ना, मी कल्पना करतो. मी काय सांगितलं, व्यवहारात मी पाठ करतच नाही, मी सूत्रपाठच करत नाही, कल्पना करतो. कल्पना म्हणजे काय, आलेल्या समस्या आपल्या व्यवहारात लागू करायचं, आपोआप पाठ होऊन जातं. पाठ करायला टेन्शन येतो बिनाका, म्हणजे डोक्याला जड जातं. जड जायचं ना, व्यवहारात लागू करायचं. बरोबर आहे. प्रश्न पडतोच ना. 5 वृत्ती म्हणलं की कोण कोणत्या म्हणत नाही का. आता आपण म्हणून द्या 5 पाहुणे आले होते घरी, बरोबर आहे. मग कोण कोण आलतं म्हणतो का नाही, बरोबर आहे. कोणी म्हणलं 2 इकडचे होते 2 तिकडचे होते, काय नाव होते. मग नाव सांगितले. नाव सांगितल्यावर काय म्हणता, कशासाठी आले होते, काय घेऊन आले होते, आहे का नाही काहीतरी, काय म्हणले, मग विषय वाढतोच का नाही. मग तसं चित्तवृत्ती निरोध म्हणल्यानंतर प्रश्न पडतो, काय असतो त्या काळात स्थिती सांगितलं, नसतो त्यावेळेस काय असतो तेही सांगितलं. मग वृत्तीचा भाग आला, वृत्ती किती प्रकारच्या सांगावं लागेल. मग एक एक वृत्तीचं वर्णन करावं लागेल. वृत्तीचं वर्णन केल्यानंतर विषय सोडून जायला नाही चालणार ना, कारण विषय सुरू कशासाठी केलाय, उद्देश विसरला नाही पाहिजे ना. उद्देश चित्तवृत्ती निरोध. मग आपण आलो चित्तवृत्ती निरोधावरती. मग या प्रकारचा आपण अशाच प्रकारे आपण व्यवस्थित क्लास करू, व्यवस्थित समजावून देऊ. तर उपस्थिती वाढवा, उपस्थित राहावे तुम्ही.